वाजतंय. अहो काय शोधताय? घड्याळ 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 काय? घड्याळ. अहो ते तिकडे वाजतंय. ऐक आता मात्र हद्द झाली तुमच्या रातांधळपणाची. अहो अशानं नक्की कराल मला एक दिवस. ऐक कसलं दुखतंय म्हणून सांगू. सॉरी डार्लिंग. ऐक अहो आता काय शोधताय आणि रिलॅक्स. प्रेमाने खेकटते खेचते म्हणजे बायकोच असणार. काय? उटी उटी गोपाळ. त्या लवकर जायचंय ना. अरे सगळे घरातले का फुटले वाटतं. आज बसून चहा पियाचं का. चैन कुठे? या. ए रेश्मा तुझा गाऊन घातला घेऊन जा. अहो चला आटपलं की नाही. बाई 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 आता मात्र हद्द झाली तुमच्या रातांधळपणाची. शी माझंच नशीब फुटकं. अरे तुझ्या पुढे काय झालं? काय झालं म्हणून काय विचारताय? हे 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 काय हे? चक्क उलटा घातलाय शर्ट तुम्ही. आणि तिकडे काय बघताय? आता तिकडे नाही इकडे आहे. अहो तिकडे नाही इकडे इकडे इकडे. आहे सरकते अर्थात. बघ बाण बरोबर आहे ना. आव मारलं ठीक आहे रिपेअर करतो. विजय विजय म्हणजे पण ना. रेश्मा रेश्मा अरे कुठे आहेस तू? रेश्मा गुड मॉर्निंग. मी तयार आहे. काय निघायचं ना. नशीब सूर्य उगवला ते. उगाच लवकर उठवलं तुम्हाला. किचन म्हणजे अगदी उकिरडा केला असाल. ए
तुने उठवलं का? त्या घड्याळाने उठवलं. सॉरी. आणि तुम्ही मला आई 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 ग अजून दुखतंय मेला नाक माझं. सॉरी सॉरी डार्लिंग. आपण एक काम करूया, उद्यापासून घड्याळाच्या गजर लावूयाच नको. आणि उद्यापासून लवकर उठलात ना तर याद राखा. हो लवकर चल. ए तुझ्या बापाने तिकडे लवकर बोलवलंय, वाढदिवस आहे ना त्यांचा, म्हणून त्या तर कशाला लवकर उठतोय. हे तसं नाहीये काही. संध्याकाळ व्हायच्या आपल्याला बाबांच्या घरी पोचायचंय ना म्हणून. आणि रात्र झाल्यावर तुमचा तमाशा नाही दाखवायचाय मला जगाला. तुम्ही रातांधळे आहात हे माहित नाहीये म्हटलं अजून कुणाला. अरे सोड सोड, तुला काय वाटतं माझा मी तमाशा करून घेतोय? अरे सांग तुझ्या बापाला, रात्री जरी दिसत नसलं ना तरी अंदाजाने सगळी कामं चक कर दो. हो मग चला आता लवकर चला. आणि हे कोण घेणार? हे पण आहे का? कोण आहे रे तिकडे? हो तिकडे कोणीही नाहीये. उचला आणि चला. तेच म्हणत बोलतोय, तुझ्यातला आम्हाला जागा हो जागा हो. चला चला लवकर. काय हळूहळू चाललाय, चला लवकर. हे बघ, असलं जड सामान उचलून जाण्याची सवय नाहीये मला. माहितीये मला, पण बाबांचा वाढदिवस आहे माहितीये ना तुम्हाला. ते केक कापायचे थांबणार नाहीये. तुम्ही चला बघू. चल चल. हो येतोय. काय करताय काय? काय झालं आता? रेश्मा, मला वाटतं गाडी बंद पडली आहे. छान. मग आता बघताय काय असे काहीतरी करा ना. रिक्षा, अहो रिक्षा काय करताय? ट्रक, टेम्पो. अहो असं काय करताय? गाडीला काय झालं ते बघा ना. असं म्हणतेस मग? ना? रेश्मा, ही गाडी चालू होऊ शकत नाही. आता या ओसाड रस्त्यावर मेकॅनिक कुठून बघणार? काय? अहो अहो अंधार पडायच्या आत घरी जर पोहोचलो नाही ना तर तर बाबा. बाबा आहेत ना, वाटेचे त्यांचा बघतो. या काँग्रेस कुठली? आय थांकू. अरे अजून आमची मुलगी आली नाही रेश्मा. आणि जावई बापू कुठे आहेत? सदान कदा आपलं रेश्मा रेश्मा रेश्मा. मी पण बायको आहे म्हटलं तुमची. हो, तिसरी असली म्हणून काय झालं? त्या दोन मेल्यात म्हणून तर केलं ना माझ्याशी लग्न. हॅपी बर्थडे माझा पण तुम्हाला. भाऊजी भाऊजी हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. वा वा, तुमच्या या वाढदिवसानिमित्त माझ्यातर्फे छोटीशी भेट. अरे वा. राम्या कळकुट्या, हं? अरे माझा वाढदिवस आणि हे असलं प्रेझेंट. अरे फत्तेश या सरकारचा वाढदिवस 5 रुपये. तेवढी आहे हा? त्याची हो. 5 रुपये, हं? फत्तेश या सरकारचा वाढदिवस आणि हा फत्तेश या सरकारचा मेहणा. शी, छो, शी. असं हं. तुमची चुकी घ्यायला तयार आहे मी. हो हं. गबरे.
पण हा कितवा वाढदिवस म्हणायचा? का 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 म्हणजे शेवटच्या किती ओव्हर शिल्लक राहिल्या त्याचा अंदाज घ्यायला. हे नालायक कळकुट्या, थांब, माझा जाऊ येऊ दे, मग सांगतो तुला किती ओव्हर शिल्लक आहेत ते. कळकुट्या, मोज मोज, त्या मेणबत्त्या किती आहेत ते मोज. अरे एवढ्या मोजायच्या? बापरे, भरपूर आहे तो. 100 गाठली की काय? अरे गाढवा, 50 आहेत त्या, 50. नीट मोज. अजून 50 वर्ष तरी मला काही होत नाही. ते बरं दे, केक कधी कापणार? केक नो, घे तू कळकुट्या, तुझं परत घे. पुढच्या वर्षी. एक लक्षात ठेव, अजून आमचा काळजाचा तुकडा आलेला नाही, आमची रेश्मा. गणप्या, मेणबत्त्या विजत आले नाही? विजू दे कळकुट्या, साल्या या माझ्या पैशाच्या आहेत त्या. तुला काय करायचं रे? हे तुझ्या भावाला सांग, हकलून देईन मी साल्याला. साल्या ए आगलाव्या, शिव्या काय? शिव्या हा? बायकोच्या भावाला काय म्हणतात? साला, साला, साल्या, सालो. भाऊजी, बरोबर. जिजाजी, जिजा पेडा. हा? आला काळजाचा तुकडा आला. देवा परमेश्वरा, सांभाळ रे बाबा. चला. हो, रात आंधळे आहात हे दाखवून देऊ नका तू कुणाला. छे छे, तू कशाला घाबरतेस? मी आहे ना. चला. अहो, तिकडे कुठे चाललाय? रेश्मा, कुठेच ग? चला. आले. आली माझी पोर. अरे जावई बापू, आहोत तिकडे कुठे चाललाय? दरवाजा इकडे. ते खूप दिवसांनी सासवडीला आलो ना, त्यामुळे विसरलो. विसरलो? हॅपी बर्थडे बाबा. थँक्यू. बाबा, हॅपी बर्थडे. नमस्कार करते बाबा. आयुष्यमान. भावा हा. चल या प्लीज. चल रेश्मा, चल. चला चला. हा. नीट चला. हं? अरे वा वा, हा वाढदिवसासाठी एवढा मोठा केक आणलाय. रेश्मा, जावई बापू आमची चेष्टा करतायत हा. काय जावई बापू, आम्हाला डायबिटीस आहे ना, त्यामुळे मधुमेह असल्यामुळे आम्ही जास्त गोड खात नाही आणि दुसऱ्याला खाऊ देत नाही. खाऊ देत नाही म्हणून तुम्ही एवढा केक आणलाय का? आऊ, आऊ, आऊ. बाबा, अहो त्यांना सवयच आहे मस्करी करायची. हो की नाही? बरं चला चला, आपण केक कापूया. हं? चला चला. ते तिकडे 2 महिन्यावर आहे. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Mama. Happy birthday to you. छोटू जेवणाची पद्धत वाढली. बस ओके. तर माझ्या परिवारातल्या सदस्यांनो, ओ, बाकी सगळे वारले वाटत. ओ सदस्य, मी सदस्य नाहीये, हा? मी उपाध्यक्ष. कारण मी तुमचा जावई आहे. तुम्ही अध्यक्ष, मी उपाध्यक्ष. रेश्मा, सांभाळ तुझ्या नवऱ्याला. त्याला सांग, तो उपाध्यक्ष नाहीये, उपाध्यक्ष तू आहे. आणि मी फक्त सदस्य. ही बाजूला उभी आहे ती कोण आहे? आई. किचन ब्रांच मॅनेजर. गबे, आ? मी खजिनीत. कळकुट्या, गंमत फार झाली, आता जरा सिरियस व्हा. आणि श्रद्धांजली वा. हा? पुण्यतिथी आहे का? जयंती आहे ना? हे, वाढदिवस आहे ना? बसा. ए, चला बसा, फार बसा. तारे तोडलीत, बसा. चला. काय?
माझी इस्टेट, हा म्हणजे माझा वाडा, जमीन, शेती, फॅक्टऱ्या, फार्म हाऊस, बँक बॅलन्स, या सगळ्या इस्टेटीची एकूण रक्कम 100 कोटी मला माहिती चुप! काय मध्ये मध्ये? हे बघा, माझा आज 50वा वाढदिवस आहे. आता इथून पुढे मला माझं आयुष्य कसं अगदी आरामात जगायचंय, आणि म्हणून माझ्या या सगळ्या इस्टेटीची वाटणी करणार नाही. नाही म्हणजे नाही. मग मग मी माझं मृत्यूपत्र लिहून ठेवलंय, आणि नुसतं लिहूनच नाही, लपवूनही ठेवलंय. का 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 काय का? मला माझ्या इस्टेटीचे तुकडे व्हायला नको. ती एका कुणाच्या नावानं व्हायला हवी. ज्या कुणाला ते मिळेल त्याच्या नावानं ती होईल, म्हणजे तिचे तुकडे होणार नाही. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना इथं बोलवलंय. बाबा कुठे लपून ठेवले ते मृत्यूपत्र? हो ना? ठेवलंय माझ्या झोपड्याच्या गादी खाली ठेवलं. चला आवडूया. कुठे ठेवलाय? मूर्ख आहे. अरे ते शोधायला तर तुम्हाला इथं बोलवलंय ना. एक लक्षात ठेवा, आजपासून, या तारखेपासून 1 महिन्याच्या आत जो कोणी ते मृत्यूपत्र शोधेल त्याच्या नावाने ही सगळी इस्टेट होईल. एकदा का तारीख उलटली की माझी सगळी इस्टेट एखाद्या धर्मदाय संस्थेला दान करून टाकीन. माझे बाबा, माझे शहाणे बाबा, मी तुमच्या जावई ना, असं करू नका. असं करू नका. विजयराव, हॅपी बर्थडे सरकार, हॅपी बर्थडे. अरे वा, डॉली. असं काय हे डॉली? कुठे होतीस इतका वेळ? आम्ही नाही सांगणार. हो पण मालक, तुम्ही नेमलंय आहात हा? हा? मृत्यूपत्र कुठं लपवलंय सांगाल? छे छे. काय छे छे? अं, आमची भाषा तुम्हाला कळणारच नाही. Yes, darling. हे शोधिशी रामेश्वर, अन कुठे शोधिशी पत्र पत्र. अरे वा. दूध, लाडी गोडी चालू. त्यात कसली आली आहे लाडी गोडी? हा? मी बायको आहे तुमची. हो, बायको. हो, बायको. चला मग आता काय, लाईट बंद करूया. पण कितीही लाडीगोडी लावलीत ना तरी सुद्धा मृत्यूपत्रक कुठे ते नाही सांगणार. मी काही पैशाच्या लोभापायी लग्न केलं नाहीये तुमच्याशी. असं मग, मग काय, यावेळेत आमच्यावर प्रेम बसलं तुमचं. काय 2 बायका मेलेल्या, मुलगी एवढी मोठी आहे हे माहित असूनही आम्ही काय तुमच्या वर्गात होतो आमच्यावर प्रेम करायला? काय जागडे. गडे नको, आता ते दूध नको गडे. बाबूराव 1 ग्लास द्या. ए कालचं पैसे कवा देणार? उद्या देतो की. उद्या दिलंस तर बरं. देतो. हे घे रे. तुझा धंदा बरा चाललाय. कटमार फुल हा, भरू बापू, नको. बापू. उधार बी वसूल होते. होय, मला द्या की. या धंद्यात जाऊ दे रे. काय पण आपली वाट लागली. काय झालं? इस्टेटीचा अर्धा वारसदार होणार म्हणून त्या म्हाताऱ्या संघ माझ्या बहिणीचं लगीन लावून दिलं. मग लय खुश होतो बघ मी. मग घाबरतो काय? अरे मृत्यूपत्र मिळू दे, सगळी एस्टेट तुलाच मिळणार. मिळा तर. हा. काय मृत्यूपत्र मिळालं बिगर मी राहणारच नाही. हा. मग काय पण होऊ दे. मग तो जावई बापू असू दे नंतर यशमा. अरे कळकुट्या मामा म्हणतात मला. ओढ नकोस, तू ओढ नकोस. तू ओढली का नको नको त्या आयडिया येतात तुझ्या डोक्यात. तू वाटली आता जावायची खाट पडली. वा 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 वा, एवढ्या म्हशी. अरे सासरा आहे का बाबा? म्हशी मोजून ठेवायला पाहिजेत, नंतर इस्टेटीचा घोळ नको. काय कळकुट्या मामाचं काही खरं नाहीये. एक फक्त मोजतोय, घाबरू नको. मी पण घाबरतोय. अगं बाई, सरकाराच्या इस्टेटीवर डोळा आहे वाटतं याचा.
अगं मृत्यूपत्र ज्याला मिळेल त्याचीच इस्टेट होणार. जाऊ दे बाई, मोठ्या लोकांची मोठी कामं. जो आपला मालक त्याला धार द्यायची आणि दुसऱ्याला लाट. खरंच जावईले गोंडस आहे. लागलीच का लाईन मारायला? लागली, जावयाच्या माग लागली. 11 कोणी काय बोललं का? आमची भाषा फक्त सरकारच कळते. 12 काय जावाय बापू, आतापासूनच इस्टेट मोजून ठेवताय वाटतं. ए तुला काय करायचं? तुझा त्या मामाची चमचगिरी करता. मामा, कळकुट्या मामा लई खतरनाक. त्याच्या नावानं माणसं काय म्हशी बी. अरा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 . छी, छी, छी. चला डॉली बघूया काय चाललंय. अरे वा आज बंगल्यात कुणीच दिसत नाही. सगळे लागले वाटत मृत्यूपत्र शोधायच्या कामाला. अय्या, मोती इथे. काळ्या चलणार आणि साल्या, माझ्या माझ्या कुत्रीवर लाईन मारतोस, ते सुद्धा माझ्या दारात येऊन. गोळी खालीन साल्या. सरकार चिडू नका हो त्याच्यावर. का, का, का? आमचं ना प्रेम आहे. मी असं? जाऊ त्याच्या बरोबर. अरे वा, हो हो हो, किती घाई. असं होय, प्रेम आहे होय. हे आम्हाला माहितीच नव्हतं. बर बर जावा. अरे हो, भाद्रपद महिना आहे नाही का? डॉली एक सांगतो, जा पण दुसऱ्याच्या शेतात नको, आपल्या शेतात जा. उगाच भांडणाला खार. आणि हो, दिवसभर जा पण दिवस भरवून येऊ नका. नसती कटकट. हा? ओके, जा बेबी जा. थँक्यू सरकार. ओ यू आर वेलकम. ओके डियर, जा 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 जा. सरकार तेरी डॉली को हम ले जाएंगे. हे मृत्यूपत्र कुठे लपवून ठेवले? अख्खं घर शोधून झालं. गरुडा, मला जर मृत्यूपत्र मिळालं ना तर अशा सोडेन. नको तिथे एक वाट लावतो. चल, चल. ते लाकूड उडून बघू नको. पडदा बघ, पडदा बघ, पडदा बघ. थांब थांब, मी वर जातो. थांब थांब. अरे, काही करून मृत्यूपत्र लवकरात लवकर शोधलं पाहिजे. होय रे. थांब, मी डबी काढतो. नको, तू डबे काढू नको. आणि काहीतरी नको, आयडिया ना. तुझ्या डोक्यात नको ती आयडिया येते. गप. काय करू? काय कुंडी बघ. कोणाच्या अरे, त्या कुंडीत बघ. कुंडीमध्ये लपवी. सगळं घर शोधून झालं. कुठे असेल? शे, कुठे ठेवलंय बाबांनी मृत्यूपत्र? काय शोधताय? काय काय कुठे काय कुठे काय? शोधताय? काय विचारते मी. कोण कोण शोधतंय? शोधतंय? कोण? हा, काही हा, नाही. हा, आम्ही अजून कुठे काय आम्ही आपलं मृत्यूपत्र शोधताय ना वा? तुला काय त्याचं? मग ते शोधायचं आहे ना. मग हा? वा, काय शेवंतबाई. ए, सांग ना. असं नसं. ते सद्वा काय रे? मी काय म्हणतो? ए, ती तुला नाही सांगणार. मग काय तुला सांगणार? मग का ती माझी आहे. कोण? ए बघ. ए, ए, हात काढ. तुझी आहे? माझी आहे ती बाबू. ए, तू कोणाची? ए, तू माझी ना? ए, तू माझी ना. ए, माझी ना? ए, तू माझी ना. ए, माझी ना? ए, माझी ना. माझी ना? ए, माझी ना. माझी. कुठं आवाज काढला? अरे
बालिके कुठं होतीस तू? बरी आहेस ना? बस 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 इथं बस इथं. थांबा, बसा खाली, बसा बसा. पुरुषांनी लांबून दर्शन घ्यायचं हा पहिल्यापासून आपल्या आश्रमाचा नियम आहे. बसा बसा. अरे अरे वा, छान. बसा. साखर का बघू? हा, लगेच गुणील बर का. घे घे. वा वा. किती काय करते आज? ये ये ये, दर्शन घे. हा, आशीर्वाद. बस 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 गे, बस. अगं परवा काल नाहीस तू? तुम्ही मला बोलवलेत कुठं? अगं बोलवा लागते तुला. हा, बर. बघ रात्री सच्चा रोल आहे माझ्या अंगात. हा, याच हा दर्शन घे. बस. शुभम करोती कल्याणम. आरोग्यम संपदा. खोडकर महाराज की लांबून लांबून, बालका लांबून. पुरुषांनी लांबून दर्शन घ्यायचं असते ही कल्पना आहे ना तुम्हाला? लांबून. ही बालिका कोण? मी याची बहीण हो का? आणि सरकारांची बायको. हो 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 हो, पुत्रप्राप्तीसाठी आले असतील. गुडघे टेकून नमस्कार कर, तुला आशीर्वाद देतो नमस्कार बालिके. करते. हा, अति सुंदर बालिके, अति सुंदर. हो 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 हो, खूपच सुंदर. सुंदर भविष्य आहे तुझं बर का. हा हा हा. हो हो, सुंदर. अति सुंदर. पुत्र प्राप्ती नक्कीच होईल बालिके तुला. काय महाराज? लांबून लांबून, बालका लांबून. जे काय असेल ते लांबून. त्याचं काय महाराज? आम्ही पुत्रपत्र नाही आलोय. मग कशाला आला? आमचं काम दुसरंच आहे. त्याचं काय, सरकारने आपलं मृत्यूपत्र लपून ठेवलंय. बरं. ते कसे करून आम्हाला मिळालं पाहिजे असं काहीतरी करा. असं काय? मिळेल, तुम्हालाच मिळेल. पण मी थोडा मंत्र पुटपुटतो आणि मग तुम्हाला सांगतो. हा हा. गेला तो. 3 चहा पाठव. ए बालका, डिस्टर्ब नको. मी खोडकर महाराज आहे. हा? चुप बसायचं. मृत्यूपत्र हवाय ना? हो. हा. गेला तो. गेला तो. खर्र खाट, खर्र खाट. बेंजो, बेंजो. बालका बालका, डिस्टर्ब करू नको. बेंजो, बेंजो. उभ्यान झोप म्हणतोय. बसून खर्र खाट. मिळेल, मृत्यूपत्र तुम्हालाच मिळेल. पण एक काम कर, बोला. तू कोंबडी घेऊन ये, मी तुला मंत्रून देतो. हा, तुम्हालाच मिळेल. बरं, बरं. पण मी काय म्हणतो, केव्हा यायचं? तू एकटी आज संध्याकाळी येशील का? हे, हो का? सरकार संध्याकाळी बाहेर नाही पाठवत. का? गोळ्या घालतो अरे तुम्हाला ते. बापरे, नको. उद्या सकाळी ये. सगळं मी येतो. हा, मला द्या. चालेल चालेल. बालिके, चला. इकडे ये. हे घे घे. जांगो. काय घे, जवळ ये. जांगो. प्रसाद घे, प्रसाद प्रसाद. काय हुशार आहे. अरे वा, वशिष्ठ. गणपऱ्या, अरे वा. अगं सटव्यानो, लवकर पाण्यात बसा. मेला मुर्गा नागड्या उड्या बायकांचे फोटो काढतोय. अगं बाई, यो तो सरकारांचा जावई आहे. माफी मागून येते. परवाच त्याचा हात रॅड रिबीट केला. बघतोय बघ कसा. अगं ये, शेपटी खाली तर फोटो काढतोय. अगं जायचं कसं? तो कॅमेरा घेऊन उभा आहे. थांब जरा, अंधार पडल्यावर जाऊ की. बापरे, सूर्य बुडत आला वाटतं. निघायला पाहिजे. हा? हा, शेवटचा शेवटचा. अगं बाई, झाड पडला वाटतं. बापरे, सूर्य बुडाला वाटतं. अरे कॅमेरा, कॅमेरा पण गेला. कॅमेरा जाऊ दे, पण रस्त्याकडून सापडत नाहीये. आता आम्ही घरी कसं जाऊ? काही दिसत नाहीये. अगं याला काय झालं? यो असं काय करतोय? वय की रेश्मा! ए, रेश्मा! ए, ऐक, ऐक. तू राहत आहेत, मी कोणालाही कळता कामा नाही. नीट चपून चपून चल. अगो बाई, यो रात आंधळा आहे. वय वय वय, चला की चला बिंदास.
नमस्कार. काय श्रीपतराव, काय म्हणताय? अरे इथे फिरायला आलो तो. ही माती का लावली तुम्हाला प्रश्न पडला असेल ना? गावची माती म्हटलं भावी लावावी. असे काय करताय दादा? दादा? कोण दादा? मी तर गावचा जावई आहे. मला अगदी छान दिसतोय. आता घरी चाललोय. मला माहितीये तुम्ही काळी पॅन्ट आणि काळा शर्ट घातलेला आहे. श्रीपतराव एवढेच आहेत का? बंगल्यावर निघालात का? बंगल्यावर चाललोय. रस्ता मला ठाऊक आहे. फक्त राव आमचे सासरे बुवा. सासरे बुवांचा बंगला दिसतोय तो बघ. तिकडे नव्हे, इकडे. तिकडे तिकडे. मी तुझी परीक्षा घेत होतो श्रीपतराव. बाय टाटा. ओके. असे काय करतायत जावई बापू? मावशी, असं काही येडेवानी करतोय हा जावई? अगं वाडा इकडं आणि तो निघालाय तिकडं. अगं असं काय करते? रात्र आहे ना. वाड्यावर नेऊन सोडूया की ग. काहीच दिसत नाहीये. अहो जावई बापू, आमच्या मागणं या. हा हा, तुम्हाला नेऊन सोडतो आम्ही वाड्यावर. वय वय. आपली भाषा याला कशी कळायची ग? हा ते बी खरंच ग. अहो जावई बापू या. काय करायचं ग? हा अगे एक करूया की. अगे एक दे. अगं तुझी शेपटी दे की त्याच्या हातात. हा ती धरेल आणि येईल आपल्या माग माग. अगे दे. हे बेस झालं ग. वा 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 वा. झकास झकास. या या. चिवरस चिवरच बरोबर. आपण दारू कशासाठी पितो? कशासाठी? व्यसन नाही, हा. औषध आहे. बरोबर. औषध. दारू प्यायल्यावर काय होतं? काय होत? मरेपर्यंत कुठलाही रोग होत नाही. हो. माझ्या मित्राची गोष्ट सांगतो. काय? सकाळी 5:30ला पियाला सुरू करायचा. वा रामप्रहरी. हा. रात्री 2 वाजेपर्यंत दारू प्यायचा. वा पण मेला हा. तेव्हा कसलाही रोग नाही. वा. कितव्या वर्षी मेला? 16व्या वर्षी मेला. हा. हा. शी, काय करावं काही सुचेना. कुठे कळमडले कुणाच ठाऊ. किती अंधार झालाय. आता कसे घरी येणार हे? अरे रेश्मा बेटा, आ? कसला एवढा विचार करतेयस? काही नाही बाबा, असंच. आणि काय कुठे आहेत? कुठे आमचे जावई बापू? बाबा ते येतील ना इतक्यातच. हा. अरे आली वाटतं जनावर संध्याकाळची परत. बाबा विजय. अरे चुकला. वाट लावली माझ्या घराची. मामा, म्हशीच्या मागे रेडा 2 पायावर का चालतोय? म्हणून तुला सांगितलं पिऊ नको जास्त. मी मामा, तुमचा जावई. काय? तुमचा जावई. काहीतरी भानगड आहे. कसली? मला जरा संशय येतोय. कोणाचा? नक्कीच काहीतरी भानगड आहे. कसली? हा काहीतरी सोंग करतोय. बहुतेक शेणाच्या गाडीत मृत्यूपत्र लपवलं का बघायला गेला असल. हा, अगदी खरं आहे तुझं. जाऊन बघूनच येतो. जावई बापू. काय झालं? हा? काय झालं? काय झालं? हा? अरे काय हे? अरे इकडे या की. काय हे जावई बापू? काय हा अवतार? आणि त्या म्हशीचं शेपूट धरून काय चालतंय? सरळ चाला जरा. काय हा? सगळ्यात चिखल शेण यांनी माखलेले आहात. कुठे गेला होतात घाणीत लोळायला? हा? आंधळ्यात का दिसत नाही का? नाही ना. नाही ना म्हणजे असं कसं होईल? दिसतंय ना तू पण. हा, आत्ता लक्षात आलं. हा? शेणाच्या गाडीत मृत्यूपत्र शोधत असणार. हं? अरे मामा, तुम्ही कसं काय ओळखलं? काय अहो वेड बीड तर नाही ना लागलं जावई बापूंना? आता माझ्या मुलीचं कसं होणार? अहो येशा वेड्या माणसाला इथे देऊन काय उपयोग? फाडा ते मृत्यूपत्र. करा माझ्या नावानं. त्याच्या नावानं कशाला? माझ्या नावानं करा ना. माझ्या नावावर करा ना. माझ्या नावावर करा ना मृत्यूपत्र. ए, कपा! माझ्या नावावर करा. विजयराव, अहो तुम्ही मामा समजून मला का चिखल लावला? अरे तुम्हाला लावला का? मला मामाचा आवाज आला ना. आवाज? हा. अहो, आवाज कसला आला? मामाच बोलला. हो, कुठे आहे तो मामा? ए, विजय, काय करताय बाबा? तुम्हाला माहितीये ना त्यांचा स्वभाव. अहो मस्करी करतायत ते. चलो आता. चला, चला, चला. अहो तिथे कुठे जाताय? इथं तर या. थँक्यू, थँक्यू. मस्करी कसली करतोय हा माणूस यावेळी?
काय कळकुटे आला का ढोसून आला नाही जावा आता झोपा रात्री सापडेल अशा ठिकाणी नाही लपवलेलं मी मृत्यूपत्र चला 3 नंबर लक्षात ठेवा अरे वा चांगलाच क्ल्यू सापडला. आता आपण काय करूया? चला. बरं गेलास नाहीतर करेन तुला खलास. लवकर बघ. टेळ तर रगात निघायचं नाही आणि करीन खलास मत हे गोल. साकी पे बाकी क्या कहना है मुझे नहीं देंगे? हम भी ऐसे मस्ताने पीने वाले हैं. कपड़े बेच देंगे लेकिन 2 घूंट जरूर पिएंगे. वा वा दे बाबा दे त्याला दे सासरा आहे माझा तुझा पारूचा बाप आहे देतो बाबा पण पारू देणार ना बिल्कुल देना. तुला मग पी आणखी पी. ते मी पारूचा बाप आहे. देणार म्हणजे देणार. पी तू पी. हा. पैसे कोण देणार अरे मी देन. अरे अड्डा तुझाच आहे मग तू दे. अरे जायचं. काय करायचं आता काय कळकुट्या चुळबुळ कसली चालले कसली तुळबुळ? नाही चुळबुळ मी का भात जोडून उभा आहे. हात जोडून उभा आहे तू ओढू नको तू ओढू नको तू ओढली का तुझ्या डोक्यात नको नको त्या आयडिया येतात तू ओढू नको वाढली आता कोणाची तरी वाट लागली कोणाची रे आज अमावस आहे. मग चल महाराजांकडे जाऊया. अच्छा टरबूज अडकलं ए मला घे मला घे मला घे मला घे हात ना ती येतो कशाला? ए मला घे मला घे. अरे 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 ढकल मागे ढकल. आजच्या रिवर्स आता येऊ नको माग ना तिकडे. अरे एवढं सोपं आहे बघ पाठ झाली का रे रांडेच्या काय? पाठ झाली का रे रांडेच्या म्हणलं त्याला कोण नाही ना पकड मी पकडू का तू नाही पकडणार हा बरोबर तू मोठ्या कोंबड्या पकडणार आवाज नाही झाला पाहिजे वरगे वरगे. हा अशीच पाहिजे. असाच ना चला आपण महाराजांकडे जाऊया. आज अमावस आहे. तू दुसरा पण घेऊ काय नको एक मांत्रिकाला एक भूताला अरे पोरानो लय मोर जाऊ नका सावकाशीनं. बाई परपंच कसा करायचं? भांगलून काय पुरतय का? शेतात भांगलून काय पुरतय? माझं काय बाई तसंच की दररोज आमच्या ह्यानी मामाच्या गुत्त्यावर सारखे असतात सारखी दारू ढोसायची. घरात यायचं पैसे चोरायचं आणि ढोसत बसायचं. वय तर तुम्ही होतो पाण्याचा पैसा. वय तर माझ्या बी 4 कोंबड्या आहेत अंडी इकून प्रपंच चालली होत्या. त्यातले 2 आहेत खुडू आणि 2 आहेत. अगं बाई मामा आला. काय मदत करू काय? मदत मदत. या मेल्याची नजर लय वाईट आहे. तुम्ही तुमचं काम करा. या म्हाताऱ्याला तिकडे घ्या. बोला बोला बोला. बाबा गप ओढू नको. पाहिजे तर मी तुला उद्या अंड देतो. हे नाही ऐकायचं दाबतो. अगं बाई माझी कोंबडी आणि माझ्या कोंबडीचा आवाज. अगं धने काय झालं ग? अगं माझ्या कोंबडीचा आवाज यायला लागले. का वरडायला लागले? ए धने अगं बाई कुठे माझी कोंबडी गेली ग बाई? आईला कोंबडी आहे नाही. हा मुडदा कोंबडीचा आवाज काढतो या. वाचलो. नशीब जाडीचं मेंदू इथे नाही ती. म्हणते कशी बघाच माझ्या तोंडाने आवाज काढतो मुर्दा.
ए पारू इकडे ग. काय वहिनी साहेब? ए नीट उभी राहा. बरं ते जाऊ दे. ऐक, घरकाम करताना झाडलोट करताना एखादं पाकिट लिफाफा काहीही वेगळं दिसलं तर सरळ माझ्याकडे आणून द्यायचं. इतर कुणालाही दाखवायचं नाही. म्हणजे काय हाय नेमकं त्यात? हे बघ, त्या पाकिटात किंवा पेटीत एखादा कागद ठेवलेला असेल, पण मी दुसऱ्या कुणाला बी दिला म्हणजे रेशमा याद राख, तुला नोकरीवरनं काढून टाकीन. आणि माझ्याकडे सरळ आणून देशील, बक्षीस देईन तुला. हात शिव उडकायला जाते बघा. चल जा आता. पारू पारू आता तुला कुठं धरू? काय रेश्मा बेटा, कसा काय चाललाय तुझा संसार? हं? आणि आता तुमच्या झाडावर एक छानस फुल फुलू द्या की. म्हणजे म्हणजे काय, आम्हाला नातवाचं सुख नको मिळायला? इश, काहीतरीच बाबा तुमचं. लाजली लाजली लाजली. काय ग, विजयराव नीट वागवतात ना तुला? आणि काय ग रेश्मा, मी आल्यापासून बघतोय संध्याकाळ झाली की नर्वस असतेस तू. बाबा आता तुमच्यापासून काय लपवायचं? हं? हो ना, त्या काय लपवायचं, त्या काय लपवायचं? काय लपवायचं? काय 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 पोरी, काय लपवायचं? नाही तेच म्हणतोय, त्यात काय लपवायचं? आणि सांगा, अरे मी जावई थोडं लांबच समजा, पण एकुलत्या एक मुलीला इस्टेट देत नाही म्हणजे काय? बाबा सांगा ना, तुमची पत्र कुठे लपवून ठेवलंय? त्यात काय लपवायचं? अरे फिरून फिरून नजर त्या मृत्यूपत्रावर. अरे आम्ही बापले काही सुखदुःखाच्या गोष्टी बोलतोय, तर आले लगेच मध्ये मध्ये मध्ये. काय जावई बापू, जा चालते वा. वा, जावयाला चालते वा. ठीक आहे, जातो ना. अहो, हा. अंधार पडायच्यात घरी या. काय गं, हे तू अंधार पडायच्यात काय सारखं बोलत असते? नाही अंधार पडल्यावर हा काही बाहेर उद्योग करतो का? मला फक्त सांग तू की मी. नाही, मी तिला तेच सांगतोय, काय? त्याच्यात घरी यावं, मीच हास्याने शुभंकरोती कल्याण म्हणावं, अभ्यासाला बसावं. बे एके बे बे दुने किती ग? अरे गुणी बाय, अभ्यास करते, शुभंकरोती म्हणते. काय रे, कधी देवाच्या पाया तरी पडलाय का? हो, पडतो ना. तुम्ही वृत्तीपत्र द्या, मी तुमच्याही पडेल. शेजारची ही काळी मैना लागली बोंबलायला, जवा नवीन पोपट हा लागला इटू इटू बोलायला. पोपट? जवा नवीन पोपट हा लागला इटू इटू बोलायला, जवा नवीन पोपट हा ओ पारूबाई, लागला बाई बाई अरे बोलायला. चायच्या दुरुदुतलीच्या. बाई, जवा नवीन पोपट हा लागला बाई ओ बाई. पारूबाई, ई! बाई काय म्हणतायचा? मग का बाबा म्हणू आहे ग? पारू किंवा पार्वती म्हणा की. पार्वती, वा छान आहे, छान आहे. थांकू हा. थुंकू, हा हा थँक्यू. ये की इकडं. या भया, कोणी बघल म्हणजे मला लाज वाटते. लाज वाटते, मम्मीच येतो. हे बघ, तुला मालकीने जे सांगितलं ते विसरून जा. आणि जर एखादा कागद सापडला तर मला आणून दे. जा की तिकडं, मी सबूत दिले ते नसनी. हे बरं आहे, त्यातली सबूत आणि आमासली कागद तुला दागिन्यानं मिळवेन. काय झालं? काही नाही, बरं वाटलं. बरं वाटलं. मग माझा लाल किल्ला तू. गणप्या, अरे काय रे लच्चू, काय पारूचं लव्ह लेटर आणलं का माझ्यासाठी? कसलं लेटर घेऊन बसलास रे? अरे किती दिवस राहिलं बघ, काय मृत्यूपत्र मिळालं नाही. हा. हम्म. मिळालं नाही? मग घाबरतो बसा. कशाला? काय बसा, घाबरतो कशाला? मी आहे ना. मग अरे असं हुडकिल्यावर मिळणार नाही. मग सरकारासनी हा. डालीची भाषा कळती हा. या. डालीला माहिती असेल की सरकारला डॉलीची भाषा कळते. म्हणजे डॉली डालीला
ती त्याच भाषेत विचार. मृत्यूपत्र आणून देईल की तुला? असं म्हणतोय आईला हाय रे हाय तुला डोके आई शपथ मला वाटलं नुसतं मुणकर रिकाम आहे जावा इचारा डालीच्या भाषेत जावा. बेस्ट लक. टाटा टाटा टाटा. गणपे दारू एक झकास एकदम. यायला दारू बदकाचं अंड खाल्लं की काय? पारू पारू अगं हे पारू. आता आणि काय? एकदा सांगितलं म्हणजे सांगितलं. माझ्या वाटेला यायचं नाही. माझ्या वाटेला आलास ना तर याद राख. तसं नव ग, मग तुला सावध करायला आलोय. सावध. सावध. आणि मला कुणापासून र? अरे कुणाची हिंमत आहे माझ्या अंगाला टच करायची? नुसतं टच जरी केलं ना. सॉरी सॉरी सॉरी. स्वारी. अगं स्वारी म्हणाला जिवंत राहशील तर ना. म्हणजे त्या घंटापासून दूर राहा. का? त्याला कुत्रा चावलाय. रेबीज झालाय. रेबीज. रॅबिज म्हणजे? कुत्रा चावला का माणूस कुत्र्यासारखा भुंकतो, वागतो. खोट वाटतंय, पटत नाही. जाऊन बघ जा आणि अंगावर पाणी शिंपडून बघ. त्यानं काय होईल? बघ ना, पाण्याला घाबरतो कुत्रा चावलेला माणूस. असं जा. बर मी जातो. पण आता एक प्रॉब्लेम होईल. कुठला? आता मात्र तुम्ही दोघच राहिला ना? वा वा, मला चालेल ना कुठलंही मग. चालेल. जाऊ नको स्टे स्टे. हे बघ हे बघ ते मृत्यूपत्र कुठे ते बाबा सांग जरा. कुठे सांग. टेल टेल यंगवा म्हणे जो हिची भाषा आईला माझी भाषा तरी खरंच की? बोल डॉली बोल बोल बोल. तिच्या आईने ही डॉली आली होय. डोंट टच. डोंट टच. डोंट टच. का डोंट टच? तुला रोग झालाय. तुझा रोग मला होईल ना वा? मला रोग झालाय? मला कुठला रोग झालाय? अरे ते किती चांगला माणूस होतास रे तू. किती भला माणूस होता. हे देवा माझ्या कर्मा कशाला नेतोस एवढ्या भल्या माणसाला इतक्या लवकर रे तू. ज्या कुत्र्याने याला चावलं त्याच्या आईला धुतला राड तिच्या तिरडीचा बापू कंट्या. तू काय बी काळजी करू नको. तुझं ताट ना रोज मी माझ्या घराबाहेर ठेवत जाईल. लई चांगलं होतास. आता लवकरच खपणार आईला तुझ्या खोड्या डोक्याच्या तू मला वर पडते देवाकडं. मग तुला रोग झालाय ना वा? मला रोग झालाय. वय तुला रॅबिट झालंय. रॅबिट. आईचं मला रॅबिट झालंय. वय मला रॅबिट झालं मला कसं नाही कळलं? वय. ए किती पाऊंडचं झालं ग? रॅबिट. ते रॅबिट नाही. अरे कुत्र चावल्यावर होतं ना ते रॅबिट झालंय तुला. हा हा ते त्या आईचं ग माय मार. थांब, 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 थांब. पाणी मारायचंय. पाणी मारायचं. पाणी मारायचंय. पाणी मारायचं नाही. पाणी मारायचंय. का ते विचारशील की नाही? का पाणी मारतो तू? अरे रॅबिट झालेल्या माणसाला पाणी मारलं की तो लय घाबरतो तुझ्या वाणी. असं म्हणते. वय. मार पाणी. मारू? मार पाणी. थांब नको मारू. का? तू पाणी मारलं तुला पाणी कमी पडाल. हे? आता तुझं पाणी काय होईल त्याच्या मायला काय होईल त्याच्या रॅपिड झालं तरी चालेल. हत्ती झालं तरी त्याच्या मायला उलट झालं तरी चालेल. काय व्हायचं ते व्हायचं. भिजव कवट कवट कवट. म्हणजे तुला खरंच रॅबिट झालेलं नाही? मला रॅपिड झालं नाही. त्या आईचं पण मला रॅपिड झालं हे तुला कुठल्या कुत्र्याने सांगितलं? त्या आईच्या गावातल्या कुत्र्याच्या. त्या लच्छूने सांगितलं. लच्छू तुझ्या आईला लच्छू. डोंट टच. आता का नको टच? मला रॅबिट नाही. नाही? नाही. मग ये जवळ ये. लाजू नको. खर्र खाट. खर्र खाट. बेंजो. बेंजो. हा? गॅलॅब्झो. 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 डावी हा? जावयाला. हा. याला मास जास्त आहे. हा. उजवी सरकारला. याला मास कमी आहे. ध्यानात ठेव बालका. हो, हो, हो. हा.
डावी जावयाला, उजवी सरकारनं. मृत्यूपत्र मला मिळणार आणि मी होणार सरकार. कळकुट्या सरकार. ए सरकार्या, सरकार्या. बोला कळकुटे. कळकुटे, मी का तुझ्या वर्गात होतो काय? साहेब म्हण साहेब. कळकुटे काय? साहेब. पाय दाब, पाय दाब. हो, हो. अरे मिशी गुडघ्याला लागते, जरा लांब राहा. तुझ्याकडे स्ट्रॉ आहे का रे? कशाला? शाळेतनं पाणी पितो. हा? त्यात पाणी नाही, खोबरं असणार बा, खोबरं गुळगुळीत आहे. हा खोबरा बघ. हा जावय साहेब. बोला. ए जावया, ए जावया. चप 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 चप. जोरात चप. आणखी जोरात चप. सरकार, सरकार नको म्हणू मला. काय सरकार नको म्हणू मला? लांबो जरा. तुर्क महाराज की लांबो. खोडकर महाराज की. अरे खोडकर महाराज की. अरे अजून ती कमलबाई कशी दर्शनाला आली नाही? अगं पूजा नंतर कर की. पहिलं मी काय सांगतो ते ऐक. हा एक लक्षात ठेव, रेशमाच्या बेडरूम मध्ये आणि वरांडा आणि सरकारांच्या खुर्चीच्या दक्षिणेला एवढा भागाचा मृत्यूपत्र लपवलेला आहे असं मला महाराजांनी सांगितलंय. तेव्हा हे बघ, ही डावी तंगडी आहे ना, ती जावय बापूना आणि ही उजवी तंगडी सरकारांना. हे कसं द्यायचं तर तुझं तू बघ. हेटर, पण मुर्द्या त्यात काही टाकलं तर नाहीये ना? नाही तर माझं कुंकू. अरे मी वेडाय व भाऊजीला मारायला, आणि ते सुद्धा मृत्यूपत्र न सापडता. म्हणजे सापडल्यावर ते नंतर बघू काय कधी. खरंच कळकुट्या, तू मला फासावर जायला लावून बसला त्या बिळावर नागोबा. तुझे गुण माहिती आहेत मला. जा तूच दे. एक नंबरचे ना पितृ भागोबाईचा, पितृ भागोबाई. उद्या वाटण्या झाला ना मैशील मागायला, मला हार दे, माझी अंगठी दे, त्या तुला सांगणार. नाही ते नाही, मी स्वतः करेन. कुठे तो टकल्या. सरकार, अहो सरकार. सरकार, 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 सरकार. काय झालं? मला आशीर्वाद द्या सरकार, मला आशीर्वाद. आशीर्वाद आहे आहे. आयुष्यमान भव. वा वा, तुमचा आशीर्वाद असला ना हा. माझी कामं फटाफट होतात बघा. काय 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 नाही, नवीन धंदा सुरू केलाय. असं? तेव्हाला कोंबडा कापलाय. अरे वा. म्हणलं तुम्हाला टांग आवडते ना? हो टांग. कोंबड्याची टांग हो. हा. योगा तुमच्यासाठी खास टांग आणली आहे. हो. बघा 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 बघा. पण काय धंदा कसला काढलाय? ते मग सांगतो. हा. आधी टांग तर खा. बघा काय मसाला आहे. हा, पाणी सुटलं. वा 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 वा, वास फार मस्त सुटलाय. मस्त आहे टांग. हा? घ्या 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 घ्या. काय कर? सरकार खाऊ नका, काहीतरी घातलं असेल कळकुट्यानं. कळकुट्या, काय झालं सरकार? आम्ही ही टांग खाऊ शकत नाही. काका काका. काय म्हणजे काय? अरे देवाला प्रसाद म्हणून दाखवलेली टांग आम्ही खात नसतो. हा, देवाची वेगळी ही बघा, हं? ही वेगळी, होय काय? ही दुसरी आहे दुसरी. असं बघा, का? मसाला बघा. खा 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 बघू, खा बघू. खा खा. अरे वा, हा. छान भाजली आहे. हा, चव पण मस्त असेल नाही? मस्त. अरे हाडा सहित खा. असं? नशीब पिसे काढले ना ती पण हा? खाल्ली असते. सरकार काय ग? कुठे काय? तू चुप रे. बोल बोल. स्वतःला आवरा, हवरटपणा करू नका. कळकुट्या, हा, यात काही घातलेलं नाहीस ना? ताई शपथ नाही हो, म्हणजे ताई शपथ नाही. हा. अरे बहिणीचा एवढा मोठा टिळा कसा काय पुशेन मी? हा? नाही म्हणजे ताईचा संसार कसा काय उद्ध्वस्त करेन? हा, खा तुम्ही बिंदास खा. हा, हा, एक तुम्हाला, एक जावायला. पोटात जावायपर्यंत खा. हा, हा, मग ठीक. बघा खा, खा, खा. सरकार, हा, हं? देवा बिवाचं काहीतरी केलं असेल. वाटल्यास हा? मी तुम्हाला दुसरी आणून देते. चिपचिप करताय. खा खा खा. हा, हा, अरे खा ना. हा. मी भरवतो ना. नको. हा ना. नाही नको. अरे पोटात दिसणार पण नाही ते. खा खा खा. अरे घ्या घ्या घ्या. हा. अरे दिसणार पण नाही पोटात. घ्या घ्या. अरे तू काय करताय? तोंड उघडा, तोंड उघडा. आगरा आगरा. कळकुट्या, मीच खाते. श्या. हं? काय प्राणी पाळले आहे? कुत्री तोंडाला घास घेऊन गेली. माझा ऐका, सरळ गोळी घाला. कळकुट्या, चुप. एक शब्द बोल नको, नाहीतर तुला गोळी घालीन आणि या वाघासारखा तुझाही मुंडका लटकावून ठेवीन. बापरे,
म्हाताऱ्याचं काही खरं नाही. मूर्ख. अरे तुमच्यासारख्या लोभी माणसांपेक्षा माझी ही मुकी जनावर बरी. चला कुत्रीने घात केला त्याला सरकारने बरोबर खाल्लं असतं. संध्याकाळला पारू, पार्टी आहे बाबा, पारू. लई तयारी अगं, करायला ए, पारू. पाहिजे. पारू बाईवर नाही एकदम पारू. आज लई लाडात आलाय. अगं आज व्हॅलेंटाईन डे आहे नव. व्हॉल्यूम टाइम डे ही कसली भानगड? अगं आज सगळं मुलं मुली आपलं आपलं प्रेम व्यक्त करतात. असं मग मग चल की किचन मध्ये तुला एक गोष्ट दावायची आहे. काय दाखवायचं असेल ना ते हितच दाखवू. इथं वय. न ग मला लाज वाटतीय. हे लाजच्या दाखवायचं असेल ते हित दाखवून येतं. अशी चालली बघ. हे बघ घाल डोक्यात. हे माझं दिल हाय दिल. या बया आधीच ते बनवा मागे लागलाय. कंट्या आणि मामा आणि यो तिसरा. गणप्याचा सोड ग. माझा एक अग तुझ्यासाठीच तर इथं नोकरी करतोय. नसता गेलो असतो कव्वाचा. असं मग ते एक काम करा, तुम्ही तिघं मिळून माझा शिमिलर 3 तुकडं करा. सिमिलर शिमिलर म्हणजे सारखं 3 तुकडं करा आणि घ्या वाटून. तुझा तुकडा. वय मग मला कुठला? हा? जातो का पुढच्या? अगं, खरंच की याला कुठला? लेडीज अँड जेंटलमन, बंधू आणि भगिनींनो, आज श्रीमंत फतेसिंह सरकारांच्या तृतीय लग्नाचा तृतीय वाढदिवस असल्याने हा चांदणी भोजनाचा समारंभ आयोजित केला असून आपण इथे उपस्थित राहिल्याबद्दल आपले श्रीमंत फतेसिंह सरकारांच्या तर्फे हार्दिक स्वागत. लेट्स एन्जॉय. खा प्या नाचा. खा प्या नाचा मजा करा. अरे कितीतरी दिवसांनी मला कोणीतरी प्या म्हटलंय. आज मी बेटा रेश्मा 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 ए रेश्मा मला प्लीज कपडे दे ना. नाही, हे बघा तुमचे सगळे कपडे मी व्यवस्थित कपाटात ठेवलेत. अगं कपडे व्यवस्थित ठेवायला नसतात, अंगावर घालायचे असतात. प्लीज कपडे दे ना प्लीज प्लीज. नाही, हे बघा पाहुण्यांच्या समोर रातांध्याचा तमाशा दाखवायचा नाहीये मला, कळलं? येते मी. करा मजा करा आम्ही बसतो. रात्र झालीये तेव्हा तुम्ही पार्टीत यायचं नाही, कळलं? हे काय करतोय गणप्या? काय? बरं झालं आपलं हे काम दिलं ते. लोकांना जास्त पाणी देऊया. उद्याला आपण घरी नेऊया. तो म्हातारा काय सजलाय बघ. कबड बघ सगळं झाकून टाकलंय. त्याला त्यात पण आपल्याकडे बघत असेल तू. काय ते म्हणे लग्नाचा वाढदिवस साजरा करतोय या वयात. आपण असं करूया काय रे, त्याचं पहिलं लग्न झालं ना असं परत करूया. चालेल. अंतरपाठ धरायचा. अंतरपाठ अक्षता वाटाण्याच्या. तांदूळ कमी वाटाणे जास्त बघ. टन मारूया. म्हाताऱ्याला बघतोच आज. आणि लग्न झालं की मग पाठवून देऊया. कुठे? अरे पकड रे. काय रे डबी काढली. तू डबी काढू नकोस. वाटली वाटली द्यायच्या. नरगिस लागले वाट. गेला राजकपूर नरगिस कडे. अरे भाऊजी तुम्ही अरे बहिणी तुम्ही कधी आलात? परवाच इथे ट्रान्सफर झाली. म्हटलं त्यानिमित्ताने तुमची आणि विजयची भेट होईल. हो ना. कुठे आहे माझा यार विजय? वर बघा. अरे बापरे, शॉकिंग न्यूज. कधी? अहो अहो तसं काही नाही हो. अहो तुम्हाला माहिती ना त्यांचा रात्रीचा प्रॉब्लेम, म्हणून मी त्यांना खोलीत वर कोंडून ठेवलंय. कोंडून? विजय आता हा कशाला आला इथे कडबडायला? आल्याच मी. आईस्क्रीम घेतलं? काय रे धक्का मारतो काय? काय जावाई बापू तुम्ही धडकता आणि मला बोलता वा वा वा. सांभाळलं पाहिजे. 2 झाले सांभाळलं पाहिजे. मला एक पेग मिळेल का? जावाई बापूला जेवणाचा स्टॉल आहे. मग मला एक कुठे मिळेल? लच्चू जावायला एक पेग दे. हा, हा. घ्या घ्या. द्या. अरे गरम आहे. आईस टाका. इडियट. अरे वा.
कठडा वाटतो चला. काय देसाई साहेब आपणच तयार केलेत ना सरकारचं मृत्यूपत्र काय कुणाच्या नावाने केलं काय सुर्वे साहेब तुम्ही माझ्यासारख्या वकिलेला अशा कॉन्फिडेन्शियल गोष्टी विचारतात कशा तुम्ही तेच म्हणतो मी विचारतो कसे मिस्टर देसाई. हा काय वेंधळेपणा भाऊजी तुम्ही यांना देसाई साहेब म्हणता अरे मिस्टर सुर्वे तुम्ही पण आलाय का? काय चाललंय जावई बापू कमी पीत जा ना जावई बापू चला आपणच जाऊया तिकडे चला चला अरे ना. अरे विजय कोण? मी अजय इन्स्पेक्टर अजय तुझ्या बालपणीचा मित्र ओ अरे अजय. अरे काय रे जाड्या पोट्या ढोल्या जाणार. अरे तुझी उंची पण कमी झाली तुझी ना टाटा सोमो झाली आहे. सरकार काय हा आमचा अपमान आम्ही पण राजघराण्यातले आहोत म्हटलं कशाला आला तिकडे तडपडायला तुम्हाला सांगितलं होतं ना वरती बसा म्हणून तू मला दाबून ठेवलं होतंस. मग काय करायचं चला आता वरती मला तू जेवायचंय. जेवण मी आणून देते चला अरे सासरी पोनची पार्टी खायला जेवायला म्हणजे काय? तुम्ही चला म्हटलं ना चला भाऊ. अजय अजयच आहे ना? हो चला बाय अजय, बाय उद्या भेटूया. बाय बाय. ओढ नको ओढ नको ओढ नको वाटली लागली अख्ख्या समारंभाची वाट लागली गणपी आहे हीच वेळ आहे सगळे खाली आहे रेशमा पण खाली आहे तू एक काम कर हॉलमध्ये जा आणि मृत्यूपत्र शोध हा. मी जिना गच्ची आणि सरकारची रूम बघतो पळा लवकर शाबाश ओढ नका संगीता ताई काय करू कुठ्या ताई हीच वेळ आहे चांगली संधी आहे सगळे खाली गेलेत तू रेशमा जाऊन बेडरूम बघ आणि मृत्यूपत्र शोध जा लवकर नरगिस मृत्यूपत्र Darling, my darling. तुम काकी जाने ववेली के बाजार में डार्लिंग ये ना डार्लिंग ए डार्लिंग. तुळशीराम कोण आहे अजय. अरे विजय अरे ये ना बैस अरे काय घर जवळ वगैरे बनलास की काय ए महत्वाचं काम आहे म्हणून थांबलोय आणि खरं सांगू तुझी बहिणी मला सोडतच नाहीये. हो इस्टेटीच्या वारसा हक्काबद्दल चाललंय ना ऐकून आहे बरं मी वा गावभर चर्चा झालेली दिसतीये. खरं सांगू कळकुट्ट्या मामाच्या हातात जर इस्टेट पडली ना तर फुटकी कवळी सुद्धा रेशमाला मिळणार नाहीये. अरे पण ही कसली विचित्र अट काय करणार विचित्र सासऱ्याची विचित्र अट. तुला एक सांगायचं हा. होतं तुझ्या त्या कळकुट्या मामाबद्दल कंप्लेंट आहे तो बेकायदेशीर दारू बनवतोय उद्या अटक केल्यावर मध्ये पडू नकोस ठीक आहे पण इस्टेटीचं काय लफड झालं तर तू मात्र मध्ये पड म्हणजे झालं. चल निघतो. अरे बैस ना नाही रे महत्वाची काम आहेत बाबा. बरोबर मृत्यूपत्र अच्छा अच्छा इस्टेट महत्वाची कामं असणारच ना. चल बाय मी निघतो. बाय मीठ धुवून आण जी मालकी राम राम काय कपडे धुवायला की फाडायला? काय बोलताय राव अरे हे शट फुल होतं आता बघ. येतो विजयराव अरे नमस्कार सासूबाई काय चहा पाणी झाला की नाही? हो झालं पण काल रात्री काल रात्री पार्टी छान झाली ना. हो मी तुम्हाला शुभेच्छा द्यायला विचारलो. नेहमी हगरडे शब्द दे. थँक्यू पण काल रात्री ओ मी जरा जास्त दंगा केला ना प्यायला होतो ना. सॉरी सॉरी सॉरी. ते नव्हे हो पण काल रात्री बेडरूम मध्ये काल रात्री हा त्या घोरपणे बायने मी मिठी मारली ते ना माणूस आहे चुकतो. सॉरी सॉरी सॉरी. ते नाही हो काल रात्री बेडरूम मध्ये बेडरूम मध्ये हो बेडरूम मध्येच बेडरूम मध्ये मृत्यूपत्र लपवले. नाही हो ते नाही काल रात्री बेडरूम मध्ये मी असताना
तुम्ही ती मीच होते. तरीच रेश्मा माझी बायको असताना सुद्धा मिठी मारल्यावरती का पळून गेली हे आज कळलं. दारात तुम्ही उभे होता ना, जर लाजली असेल आणि पळून गेली. माफ करा, जर जास्तच खोडकर. सॉरी 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 सॉरी. म्हणजे यांना माझ्यातला आणि रेशमातला काहीच फरक कळाला नाही. हुश, बरं झालं बाई, देवच पावला. छा, काय कुठतो काय छा, अरे 15 दिवस झाले, 15 दिवस अजून मृत्यूपत्र सापडत नाही. माईला तपकीर ओढून ओढून किती आयडिया काढल्या, एक आयडिया काय बरोबर काम करत नाही. आता काय करावं. काढू नको आयडिया काढतो ना. काढू नको सकाळपासून सगळी काम उलटी होत आहेत. ए मला शिकवायचं नाही. ममर कळकुड्या मामा म्हणतात मला. दोघात नाही पदवी दिली लोकांनी. मग आता आयडिया काढतो. गुलशनची बन. आई नाही बन बन बनच बनच. गुलशनची बन तिच्याकडे राहायला आली आहे. मग नरगिस नाव आहे तिचं. हे साला आयटम आयटम. मला रोज तिचा पाठलाग करतो. पण काय काय मग काय 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 रिस्पॉन्स मिळतो की नाही? हा? असा मिळणारच. लक्षात ठेव, तिचा जिजाजी आहे ना, हा तिचा समद बघतो. हा. लय वांड आहे तुझी. तिचं दिशा सगळं बघतो. मग आपल्याला खर्चच नाही फुकाट. अरे त्याच्या मी तिच्या मार्गावर जातो. हा तिचा टाइम झाला शेतावरचा. हा. कशावरचा? शेतावर म्हणजे कामाचं रे. हा. तुला काय वाटलं? हा म्हणणार आहे सकाळपासून सगळी कामं उलटी होत आहेत. कळकुटे तू मेला. इन्हें पीछे आज भी पोकड़. दीदी, ओ दीदी. ही लाग मारतो, ही दीदी लाग मारते. दीदी आहे तरी कशी? अगे माँ. अगे माँ, यू के तुम. यू की हम. तुला कुठली चिंच पाहिजे सांग, मी तुला पाडून देऊ शकतो. मुझे जो इमली चाहिए तुम पाड़ सकते हो. हो सांग ना कुठली पाहिजे. ते काळी टोपी आज इथे आहे हो त्याच्या. एक वो, हा, एक तो, हा, और एक ये. कोणचा बोला? एक वो, हा, एक तो, हा, एक ये, एक ये. हा. अरे वा, कावती वाटत पाखरू. एक मिनिट एक मिनिट हा? एक मिनिट. बोलो पहिला कोणता? हो बडवाला. हाँ बड़ा वाला. बडवाला तो इधर है. हाँ. उधर है उधर है. हाँ, वो, हाँ, वो. हाँ. हाँ बताओ बताओ वो. वो. आईला या कळकुट्याच्या शुक्र लय स्ट्रॉंग दिसतोय. अगे माँ, तुम तो बड़े निशान जी लगते हो. मला पाहिजे ते पाखरू मी बरोबर हेरतो. तुम मुझे भी सिखाओगे? मैं तो 2 दिन में सिखा दूंगा. हाँ, 2 दिन में. हाँ. 2 दिन में खोड्या डोक्याची. काय पाय करा 2 तासात खटाखट शिकवलंय. सीखने का? हाँ. तो क्या करेगा? ये देखो हाँ. ये हाथ ऐसा पकड़ो. हाँ. इसमें ये डांडा पकड़ो. हाँ. अरे अरे रबर है ना, हाँ. उसमें गोटी लगाओ, अपना पत्थर लगाओ और खींचना.
खींच ना हाँ, ए मर जाएगी आ? अरे ओ साइड मारने के ना हाँ। हाँ हाँ ठीक है अभी आंख बंद करना अब चीज दिख रही है ये तो कमाल हो गया। क्या आग बंद करके इमली दिखती है कभी? तूने दोनों आंख बंद किया हाँ। कौन सा पता नहीं 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 एक एक बंद करना ये खुला रखना ये बंद करना ये बंद करूँ? हाँ। नहीं, ये बंद होती है। हाँ। क्या चीज है चिकट लाई ना क्या चिंच है बोला अब अब कोणी चला आईला चिंच सकट झाड कोसळलं यूँ तो हम सीख रहे थे गलोर चलाना, हाँ। लेकिन दाल में कुछ काला नजर आ रहा है। डाल काला डाल कुछ समझा नहीं मैं मगर मैं समझ गई। क्या? मुझे क्या शोले की बसंती समझते हो? नहीं नहीं धन्नो ओ दीदी, दीदी जल्दी आओ। अरे, सुनो रे। जल्दी आओ। अरे, सांगत होतो आज सकाळपासून सगळंच उलट होत चाललंय अरे गणपिया अरे मी एकी टोपी आहे अरे एकी टोपी आहे अहो अहो आता कुठे बाहेर चाललाय संध्याकाळ झालीये सरकार, संध्याकाळ झाली की रेश्मा दीदी जावई बापूंना घराबाहेर का सोडत नाही हो? काही कळत नाही बुवा झाली तुझी कटकट सुरू झाली. संध्याकाळ झाली काय तू सुरू होते. मला तुझा कंटाळा आलाय. हे घर म्हणजे जेल वाटायला लागले मला. संध्याकाळ झाली ना की विचित्रासारखा वागायला लागतो तो बघा बघा, एखादा खवीस झपाटला असायचा. अहो असं काय करताय हे बघा मी तुम्हाला सांगून ठेवते संध्याकाळी तुम्ही बाहेर जायचं नाही अगं आसपासच जातोय. डॉली ए डॉली हे बघ तू त्याच्यावर लक्ष ठेव मी पण आहे हा जा 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 चालेल. जा 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 लप 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 तिकडे तिकडे जाऊन लप हा श्श्क. विजयराव तो बघ तुझा बाप रेखतोय बघ. ओ जावई बापू माझे सासरे भाऊ हका मारतात. आलोच भेटून. काय सासरे भाऊ अरे वा अरे वा जसा प्रश्न तसं उत्तर हा? एवढा चालू पण आहे तुमच्यात हा? नाही म्हणलं काय आल्यापासून निवांत गप्पाच मारल्या नाहीत आपण चला गप्पा मारू बसा. अरे चला काय बसताय काय हा? चला काय मृत्यूपत्रा संबंधी बोलायचंय का? मृत्यूपत्र हा विषय तुमचा माझा नाही कळलं आणि एक लक्षात ठेवा 1 महिन्याच्या आत मृत्यूपत्र मिळालं नाही ना सगळी इस्टेट धर्मदाय तेच आमच्या नशिबी आहे. चला चला जरा बाहेर गच्चीत बसून गप्पा मारू चला बाहेर? नको चला नको अहो चला नको. अहो एवढे काय जड झालाय चला हवा छान आहे सुंदर गच्ची चला 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 या बघा किती सुंदर हवा आहे या जावई बापू बसा 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 सासरे भाऊ हा, आपण आत बसलो तर नाही चालणार का? का इकडे डास चालतात. तुम्हालाच कसे काय चावतायत रक्त गोड ना स्वभावानुसार. कळतायत बोलणी काय कसं काय चाललंय ठीक चाललंय. हा सूर्य बुडणार नाही एवढ्यात. काम धंदा कसा काय चाललाय नाही त्याबद्दल काही बोललोच नाही आपण व्यवस्थित. हा सूर्य बुडणार नाही एवढ्यात. आमची रेश्मा खूप भाबडी आहे तिचा व्यवस्थित सांभाळ करा अहो किती खराब झालीये ती काय खराब झाली आहे? हा? चांगली हट्टी हट्टी आहे. हं, सूर्य काय सूर्य सूर्य ती पृथ्वी आहे. सूर्य अहो काय सूर्य तो सूर्य काय मध्ये आणताय हा सूर्य बुडणार नाही एवढ्यात. आता सुगी झाली की निवांत येणारे बघा तुमच्याकडे राहायला तेवढाच जरासा चेंज अहो विचारावं लक्ष कुठं आहे तुमचं तो सूर्य बुडणार नाही एवढ्यात. अहो बुडायचं तर बुडू दे की त्यात काय एवढं नाही हो
तो बुडाला तर मी पण बुडेल. हा? तो आहे म्हणून मी आहे. अहो, काय का रेश्मा? हा? रेश्मा आलो आलो. कधी हाक मारली मला कशी ऐकू नाही आली हा? हा? हम्म, काहीतरी घोळ आहे. ए चांगलीकडे रे पहिल्या धरायची चकाचक काढतो. राहिला बदनामी नाही पाहिजे आणि निचेप नाही तर खाल्लं घासकान घालायचं आहे. ते काम करतो आसिफ आहे ना, हा. आसिफ आहे तिकडचा, माहितीये त्याच्याकडे 10 कॅन नेऊन दे. तो दुसरा जो गिरीश आहे ना, गिरीश त्याच्याकडे 5 कॅन नेऊन दे. आणि तो सतीश आहे ना काळ्या, त्याच्याकडे 10 कॅन नेऊन दे आणि रोख पैसे घेऊन ये. ज्या आईला पैसे देणार नाही होय, तो. होय. हा ए चल ना लवकर करणार तुझ्या मारे आईला आईला हे कोण आले? चल मुंडोळ्या. चला रे. हा, चला चला अरे च्या, हे कोण हे कोण तुम्ही काय पाहिजे? गाडीत टाक. कॅन उचल आणि गाडीत टाक. बापाचा माल आहे ना तुझा, पैसे टाक आणि मग कॅन उचल. हे तुला माहिती ना आम्ही कुणाची माणसं अरे आहोत ते. कोणाचं काय सांग, माझ्या बाचं काय जाते, पैसे टाक ना कॅन उचल. ए तुला सांगितलं ना तेवढंच करायचं. चला उचल कॅन. हे फुकण्या हात तिच्या ए गेला काय कोण तू ए तुला माहितीये ना आम्ही पेट्रोल दादाची माणसं आहे. पहिला तर शब्द मी कुणाला देत नाही. जर एखाद्याला दिला तर त्याचा करतो पुरा वायदा. म्हणून लोक मला म्हणतात पेट्रोल दादा. हा, पेट्रोल दादा. हे काय काय रे? काय ए, गणप्या, काय 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 गणप्या, काय गप रे, गप. काय 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 गप रे. माफ कर दादा. हा. बर माझं बी एक तत्व आहे. काय बाबा? तलवार बाहेर काढली हा. म्यानातनं की त्याला रगत लावल्याशिवाय परत म्यानात ठेवत नाहीत. तसंच एकदा पेट्रोल बॉम्ब मी हातात घेतला की नाही की फेकल्याशिवाय राहत नाही. नको नको इथे नको. हे जा, एक काम करा, एक काम करा. हे बघा आणखी पैसे येतो. हे घ्या, हे असे वर ठेवा. अहो किती छान संध्याकाळ आहे नी. किती मस्त वातावरण पडलंय. अशा संध्याकाळी तू माझ्या मिठीत आहे तेव्हा ही संध्याकाळ मला आणखी सुखावते. आणि तुम्ही सतत माझ्या जवळ राहावं यापेक्षा आणखीन काय हवंय मला. हो काम धंदा नाहीये म्हणून एवढा ऐकतो. आणि काय ग मला काय घराचं वगैरे करतेस की काय? मग काय झालं? अहो नाहीतरी मृत्यूपत्र मिळाल्यावर तुम्हाला सांभाळायची ही स्टेट. रेश्मा तुला वाटतं आपल्याला हे मृत्यूपत्र मिळेल म्हणून? मला वाटतं बाबाने काहीतरी खेळ मांडलाय. जाऊ दे ना, आपण तरी ते कुठे मनापासून शोधतोय. चल आपण डॉक्टरकडे जाऊया, नाहीतरी माझ्या डोळ्यावर इलाज चालूच आहे. तो बघ, तो सूर्य सुद्धा मला सांगतोय, हे विजय जा जा, तूही जा जा, काय कुठे अंधारात चाचपडायला. अरे मग मी त्याला काय सांगेन माहितीये का? अरे जा रे जा, अंधारात चाचपडायची भीती तू कोणाला घालतोस? अरे माझ्या रेशमाचे काळे भोर केस आहेत ना, त्यात स्वतःला मी बुडवून घेईन. अरे तिच्या मखमली भाऊंचा आधार असताना मला अंधारात चाचपडायची गरजच काय? विजय रेश्मा ए मामा ते मृत्यूपत्र मिळवण्यासाठी शेवटचे 2 दिवस बाकी राहिले. ते मृत्यूपत्र जर नाही मिळालं तर आयुष्यभर हातभट्टी विकत बसावं लागेल. 5 रुपये ग्लास मीठ लाव पुढे हो. आणि तो इन्स्पेक्टर अजय कवा धाट टाकेल ह्याची वाट बघत तू बसायचं. कशाला काळजी करतोय? अरे कळकुटे मामा म्हणतात मला. तू ओढ नको, तू ओढली की तुला डोकं नको तिकडे चाल लागतं. अरे चालतं पण बरोबर चालतं ना. वाढली आईला कोणाची तरी वाटला. ए मामा ए ही डॉली ते काय करत? गावलं काय गावलं? गावलं कोण गावलं? मृत्यूपत्र गावलं. गावलं कुठे दाखवलं? आपण डॉलीच्या मागे जायचं. शाबाश. आपण डॉलीच्या मागे जायचं. डॉलीच्या तिला बी सोडत नाही होय रे तू? अरे तसं नाही रे. मग डॉलीची भाषा सरकारला बरोबर कळते. हा म्हणजे शेतावरच्या घरात हं. सरकारनं मृत्यूपत्र कुठे ठेवलंय ते डॉलीला माहिती असणार. शाबाश. म्हणून आपण तिच्या मागे जायचं हा. आणि ते जिथं जाईल हा. ते हुडकायचं. हा. कशी आयडिया? अरे आईला मामा
काय तुझं टाळकं टल्ल काय रे हा 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 अजून ओढू ओ, नको ए, बघ, ए बघ, ए बघ, ए बघ, ए बघ, ए बघ. माझ्याकडे का बघतायत हे? जातेच मी. काय? ए, चल, 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 चल. वळ तुझ्या मागं. चल, 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 चल. आता माझा पाठलाग का करत असतील द्वाड? खेटर नको, खेटर नको. बाई ग, या कळकुट्याचं काही खरं नाही. चला. जायला लक्षात ठेव. जायला कुठेतरी मृत्यूपत्रासाठी काय? थांबा, तुमची मजाच करते. का रे जायला गेली कुठं? हे मामा हा? ती कुत्री तुला चकावते अरे चकवते नाही ज्या अर्थी ती इथे लपली आहे म्हणजे मृत्यूपत्र इथेच कुठेतरी असणार. काय सांगतोस? म्हणून ती आपल्याला चकवते आहे. या, मामा या, या. काय तुझं टाळकं टल्ल काय रे हे राहू दे, आधी कुत्र्याला शोध. हे शीट शीट काय सरकार असं काहीतरी बोलायचे रे. ये डॉली, ये डॉली. ए. ही घरा गेली, घरा गेली, घरा गेली. ए, हा? कपाटात काय करते ती? आईला हो रे ही कपाटात. ए मामा हे लेंगा काढते हा. अरे तुझा नाही रे मग? तुझा नाही कपाटातला लेंगा काढते हा. आईला लेंगा का करते? काय माहिती. ए हा ते बघ तोंडात का बघ अरे मृत्यूपत्र घेऊन आली. काम काम. तोंडात बघ काय रे? लिपापा आहे लिपापा हा लेपाप आहे. तुझ्या आईला त्याच्यात काय बघ त्याच्यात काय लिपापा मध्ये नुसतं लेपाप आहे. पत्र पत्र. ये, 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 ए, कोंबडी का ती अरे हा. आता लागा पाठी लागो. करतेच मजा तुमची. ए, पारखेले. दे इकडे दे. हो ना तू जरा. अरे पडशील पडशील ए, डॉली थांब, डॉली थांब. ए, डॉली थांब. काय मृत्यूपत्र मिळू दे बाबा. ए, टॉमी. हा? डॉली, 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 डॉली. अरे अरे काय रे दादा, हे काय? आणि घंटा काय काय हे? काय 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 माहितीये काय ती आपली डॉली कुत्री आहे ना व ती मृत्यूपत्र तोंडात घेऊन पुढे धावत होती ती पुढे आम्ही तिला पाठलाग करतोय अरे मृत्यूपत्र वगैरे सगळं ठीक आहे, पण हा काय होता रे? अवतार नाही आम्ही ते मागे लागलोय ना. म्हणजे ती पुढं पुढं आम्ही बिस्किट घेऊन माग माग. कुत्रा पुढं पुढं आम्ही माग माग. आम्ही माग कुत्रा पुढं. कुत्रा पुढं आम्ही माग. आम्ही माग कुत्रा पुढं. माग पुढं आम्ही कुत्रा. माग पुढं अरे आम्ही कुत्रा. दादा कळकुट्या काय बोलतोय? बरोबर बोलतोय तो पुढे माग ह्यो कुत्र ए, मारी धरून. अरे पुढे माग ह्यो कुत्र म्हणजे पुढे ते कुत्र आणि मागणं ह्यो हा, चल चल आपल्या कुत्र्याला शोधायचंय. आणि घाबरू नकोस. चिकर लागला ते हरकत नाही. अजून मी कोण आहे. हाड, 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 त्याला त्याला हाड, हाड. पुढे कुत्र मागणं मी राम राम सरकार. राम राम. राम राम सरकार. नमस्कार. शुभ सकाळ. ओ शुभ सकाळ. गुड मॉर्निंग सरकार. गुड मॉर्निंग. ओ जर्सी गाय. गुड मॉर्निंग. काय काय मशीन काय आज खरं लाडात आले काय 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 करणार आता? मालक बदलणार तेव्हा आता शुभेच्छा दिलेल्या बऱ्या. स्टॉप इट म्हणे मालक बदलणार. अजिबात बदलणार नाहीये. मीच तुमचं दूध पिणार. मीच तुमचा मालक राहणार. हो आणि मृत्यूपत्र सापडलं तर? म्हणजे सापडलं तर इतकं सोपं आहे का? सोपं आहे मृत्यूपत्र सापडणं. अरे डॉली. अगं रेश्मा, परवापर्यंत जर मृत्यूपत्र मिळालं नाही तर खरंच सगळं इस्टेट धर्मदाय संस्थेच्या नावावर जाणार. हो ना. अहो मम्मी, बाबांचा स्वभावच तसा आहे. त्यांच्या मनात येतं ना अगदी तसंच वागतात ते. पण मी बायको आहे ना त्यांची. माझा हक्क आहे. माझा कसलाच विचार नाही का? अहो नाही कसा. अहो मम्मी, बाबाशिवाय तीर्थयात्रेला जाणार आहेत ना, तेव्हा नेणारच आहे ते तुम्हाला बरोबर. काय तीर्थयात्रा? मी या वयात? हो ना. अगं पण तुला मृत्यूपत्र सापडलं तर मला सांभाळशील ना? बघू. पण मम्मी, तुम्हाला जर सापडलं तर मला द्यायला त्यातली थोडीशी एस्टेट. माझ्यात आधीच वाटणी त्या कळकुट्याची.
पाठीला पाठच लावून आले ना मी ए गणप्या काय याला कुठे ठेवलं असेल मृत्यूपत्र काय डोकंच चालत नाही बघ. खाली तपकीर ओढून ओढून पोटात तपकिरीचं दुकान झालंय तरी काय सापडत नाही. तरी सांगत होतो वडू नको पण काय पण बोला मामा, हा सरकार लय शान आहे. हं? त्याने मृत्यूपत्र घरात लपवले आणि अशा ठिकाणी ते कोणाला सापडणार नाही. नाही नाही नाही. काय अरे पण घरात झाडूवाली आहे, साफसफाई करणारी आहे, त्यांना कळेल ना. हं? काय 2 पायांना नाही कळणार, म्हणजे 4 पायांना कळणार. 4 पायाला म्हणजे डॉलीला माहिती असणार, कारण सरकारची आणि तिची लय चांगली दोस्ती आहे. पण तिची भाषा फक्त सरकारना कळते, आपल्याला नाही कळणार. ए, काय म्हणतो रे? तो लच्चू कुठे आहे लच्चू? तो बघ लच्चू. लच्चू तुझ्या मारी टोपी बरं सापडला. आयला माझ्या 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 पारूच्या मध्ये लागतो. तुझ्या तर आहे ढोपचं का ढोपतू? अरे मी तुला धोपटतो. हे का? काय तुझी पारू आहे? अरे माझी पारू आहे. मग तेच म्हणलं मी, माझी पारू. अरे माझी पारू आहे. अरे तेच म्हणते मग माझी पारू तर. तुझी नाही माझी पारू आहे. अरे ते चुकून म्हणलं. मरू दे. मी काय म्हणतो? काय म्हणतो? हा पितो काय रे पितो? हा पितो, हा हा कवा तरी पितो हा आणि प्यायल्यावर वागतो. म्हणजे घर खराब करत असणार. तसं नाही, मनातलं वागतो. असं हम्म, मग त्याला आपण बोलूया, त्याला 5 जुया हम्म. आणि मृत्यूपत्राविषयी काय माहिती आहे त्याच्या मनातनं काढूया. शाबाश बोलवत त्याला आज त्याला आपण मनातलं वकालत लावूया. शाबाश. हा. ए लच्चू, ए, तिकडे येतो. अरे लच्चू, ये का कावळा खा, म्हणजे कावला खा. ये याला घे. हा. ये. बस, बस बस. जमलोय ना मला थोडी थोडी घेऊया. हा. थोडी नाही जमत आपल्याला. नाही काय काळजी करू नका, यात पाणी टाकलं ना फुल होणार. शाबाश. भरपूर पिया. हा. एवढ्या नंतर काय होत नाही आपल्याला. काय बी होत नाही, मग ज्यानं होईल ते घे. हा. ही घे. छे एवढ्या नंतर जमतच नाही. जमतच नाही. बर बाबा, ह्यानं जमल. वा 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 लय दिस झालं गणप्या, किती रे चांगला तू. आय लव्ह यू, आय लव्ह यू. पण जास्त लावू नको. पण एक अट आहे. एक अट आहे. एक अट म्हणजे समधी संपवायची. समधी संपवा. अरे संपव म्हणजे झपकन मारू नको रे झमाटे लच्चू. सोन्या लच्चू, तुला माहितीये काय रे मृत्यूपत्र कुठे आहे ते? एवढ्यासाठीच पाजवता होय. हा वेळ आहे. हा काय नाही. हा, बरं जाऊ दे ना. तू घे घे. घे. त्याचं ऐकायचं नाही. आपण पियायची, हा भरपूर पियायची. हा पे पे. ए तुला नाही वाटत आपण पण श्रीमंत व्हावं? वाटतोय की हाय. बंगला असावा, शाबाश शाबाश. गाडी असावी शाबाश. आणि मी पॉम पॉम गाडी चालवताना माझ्या शेजारी पारू बसावी आणि मी तिला मिठी मारावी. आता ह्याचा पाव वाजू काय रे? का पारू म्हणतो, पारू म्हणतो. चालतो. तुझा पाव वाजू काय? चालतो काय चालतो? पारू म्हणतो. हा अरे पारू माझी आहे, माझी आहे, माझा फॉर्म आहे. तुझा आहे? आपसात भांडायचं नाही. नाही. तो ॲटम बॉम्ब माझा आहे, माझा. तुझा atom bomb. तुझा atom bomb. च्या मारी तू का बस? ऐक ना. पारू म्हणतो म्हणजे काय? अरे काय बरं? काय म्हणतो तू? मग जरा ऐक. काय आपल्याला मृत्यूपत्र पाहिजे ना. माझे पारू तुझे सांगायचं, माझे गणपत खायचे त्याचे त्याचे सांगायचं. जरा ऐक माझं. हा हा. मी पण पियालं पण मला डोकं आहे. काय म्हणतो? चल, चल. हा, चला. घे. याला दम मारला. हा. याला बोलो पारू ह्याची आहे. हा. बरं ते जाऊ दे. ते मृत्यूपत्र कुठे? अरे तुझ्या जायला. आता वाकणार. घाबरू नको. हा. आपल्याकडे आहे आणखी हा, हा, हा. कपडत आहे. हा. हा? ते संपलं ना हा. आता दुकान आणू. शाबाश. फक्त मृत्यू म्हणतो कुठे आहे ते सांग. मृत्यूपत्र कुठे? मृत्यूपत्र हा? जिन्याच्या हा?
बोल 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 बोल. जिन्याच्या उद्या बदलणार नाही समजा. काय रे बाबा हे बघ तू वाच, वाच, वाच. पारू माझी आहे. तुझी तुझी पारू तुझी आता ना पारू ना आता ना आता. बरं. याचं वाच घे, वाच घे, वाच घे. हा. जिन्याच्या काय? जिना नाही नाही जिना नाही मग गच्चीवरल्या वरले. वर वर गच्चीवरले काय ए मामा हा. तो लय जगाबाज हं. चिम. एकदा मृत्यू पत्र मिळाले की पारूला नाही, तू सांग पारू तुझी तुला काय जोडा दिसेल पारू अशी सॉलिड पारू माझी माझी तुझी तुझी पारू माझी अरे, ते माझी मृत्यू मी पत्र पारूला पत्र. अरे मी अरे पारूला अरे, पारू या रे. खपला की काय ह्याच्यात? तर त्याला विचारतो काय झालं रे? आईला हा खरा वाकला. वा छान अन्नदाता सुखी भव बाकी सगळे वा 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 पारे सरकारच्या तुपातल्या जेवणातलं रोज असं थोडं थोडं बाजूला करून मला वाढायला लागलीस ते एक दिवशी हे वाढायचं हं? आईला लोक म्हणायची काय हो कितवा असू दे की असू दे माझ्या राजालाच वाटते ना काय ग काय? असं रोज चोरून चोरून किती दिवस भेटायचं मग पटेव की आणखीन कोणाला माझ्या बाळा तुझ्या बाळाला रोज पटवतो की माझ्या अड्ड्यावर आल्यावर रोज फुकटची पाचतो की फुकट्याला काय म्हणला फुकटची पाचतो की त्याला येळ झाला जाऊ दे मला आ? येळ झाला जेवण बी झालं समधी झोपली आता जवळ जवळ झोपायची वेळ झाली. लग्नाआधी लग्नाआधी घरला जाऊ दे मला ठीक आहे का मग मी तुला एकटीला स्वप्नात घेऊन बसेन असं काय रे करतोस जाऊ दे की मला असं काहीतरी बोलतो माणूस होत जाते म्हणते वय हम्म, काय जाते म्हणते वय 5 मिनिट थांबणार नाही का? 5 मिनिट नाही झालं देत आता कशाला हा? मुकत येऊ, हा? कर बारी दमान होऊ द्या दमान बापरे, खूप तहान लागली किचन कुठे आहे आता संडासच पोचायचो संपल्या संपल्या अरे तिच्या हे नको तेव्हा इकडे का आलं वाजलं म्हणजे किचन आलं झोपेत चालते वाटत बापरे फ्रीज कुठे आहे खूप तहान लागली फ्रीज फ्रीज एवढं दरवाजा अरे फ्रीज न उघडता हातात बाटली कशी काय आली सासरे बुवांची दुसऱ्या बायकोचं भूत ते फिरतं की काय ए भूते माफ करा मी रात्री उठलो मला ग्लास पण देशील का थँक्यू थँक्यू सॉरी भूते सॉरी मला माफ कर अरे किती हेल्प करतात भूत मला सासरे बुवानी फ्रीज मध्ये काय टेबल लावलं की काय हो द्या दमान अंग भिजल घामान ए डॉली रात्रभर कुठे भेटते डॉली चल डॉली 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 काय मामा आईला मामा एवढा पूल तोडून आला तुझ्यासाठी मला मामा म्हणते तू हा हवं तर मला कळकुट्या म्हण पण मामा म्हणू नको हं? काय ग हं? त्या गणपतीच्या नात्या लागून प्रेम करते हं? उद्या त्याला मी कामावर काढलं तर काय खाणार तू रस्त्यावर जाऊन भीक मागणार ना तुला सांगतो ते मृत्यूपत्र मलाच आधी मिळणार आहे एकदा माझ्या हातात मृत्यूपत्र आलं मी होणार या गावचा सावकार अरे तू सावकारीन
खरंच हा. याचा मी विचारच केला नव्हता वा, आता विचार करतेस ना एवढं लांबून कोण विचार करतो का असं जवळ यायचं काय झालं काय झालं काय नाही बरं वाटलं आले, 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 आले. अच्छा, अच्छा, पुचू, पुचू. बापरे मी कुठे तरी नाही ना आलोय आहे, आहे. आम्ही याला नको देऊ आला टपकला इकडे येऊन बाथरूम कुठे आहे? मी भलत्या ठिकाणी नाही ना आलो बाथरूम थोडं मोठं जावई बापूंना झोपेत चालायची सवय आहे झोपेत चालताना त्यांना काय ते दिसत नाही बघा बघा मला कसं भिजवलं बघा भिजवलं वय. बघू बघू अरे हो, एवढं हो इथं पण आहे बापरे खूपच इथं पण आहे या बाजूला भिजवलं नाही या बाजूला नाही भिजवलं बाथरूम बाथरूम कुठे आहे बाथरूमचा दरवाजा दरवाजाची एवढीच पळी कशी काय डाली तू कुठे कुठे फिरतोस का ए, ए कोण 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 काय इथं झोपेत चालता आणि डोळे उघडे ठेवून चालता चालतो काहीतरी नाटक करायला पाहिजे इंद्रदेवा इंद्रदेवा तुझा मी हा स्वर्ग प्रथमच पाहतोय इंद्रदेवा त्या विश्वामित्राचा काहीही दोष नाही कारण आता तुझ्या पारू बाबा बाबा मेनकेच मी नृत्य पाहिलं त्या जागी कळकुट्ट्या मामा जरी असताना तरी इंद्रदेवा तूच हरला तास बाबा आमच्या मामाची काय कॅरेक्टर आहे गावात अशी एकही बाई नाही जिच्यावर त्याची नजर नाही वाईट नजर नाही असा आमचा चांगला मामा इंद्रदेवा त्यालाच हे मृत्यूपत्र मिळू दे रे मग तो गावचा सरकार होईल आणि गावातल्या सगळ्या बायकांचं भलं होईल वा वा वा. आई, हा, कोण यमराज मी स्वर्गातून नरकात कसं काय आलो काळजी करू नका मी तुम्हाला पृथ्वीवर नेतो पृथ्वीवर तर हे दाखवा ना कुठे येते प्रदर्शन आहे का चल तिकडे चल 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 आज तो कळकुट्याचा अड्डा पकडा चालाय ना पकडा रे तू मामा कुठे शोधा पकडा त्याला चल 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 काय रे माल पोचला का जागेवर पोचला की दादा पेट्रोल दादा पेट्रोल दादा अहो वाचव हो हो माझ्या हातभट्टीवर धाड पडली आता ह्याला पोलीस अटक करणार अरे पहिला तर मी कुणाला शब्द देत नाही आणि जर एखाद्याला दिला तर त्याचा पुरा करतो मी वायदा म्हणून लोक मला म्हणतात पेट्रोल दादा काय रे मामा कळकुट्या मामा अरे जामिनाची कशाला पर्वा करतोस जामिनावर ताबडतोब तुला सोडवून आणतो परवा त्याची नाही हो परवा त्याची नाही मग इस्टेट इस्टेट शेवटचा एकच दिवस शिल्लक राहिलाय तिकडे जावे बापू आणि रेशमा अख्खं घर शोधत असतील आणि मला असं बसून राहावं लागतंय आता आता सगळ्यांवर पाणी सोडावं लागणार आहे बरबाद होणार आहे मी काय नाही बर्बाद होत त्या सरकारची काहीतरी कमजोरी असेलच की त्याला कसली कमजोरी अहो दगडाचं काळीज आहे त्याचं कमजोरी नाही कशी मग? पोरीची कमजोरी आहे त्याला हे, अरे म्हणजे त्याची पोरगी त्याची कमजोरी नाही का पोरीवर लय जीव आहे त्याचा अरे मग त्या पोरीला सगळी इस्टेट दिली नसते काय मग या सरकारचा काहीतरी डाव आहे बघा डाव अरे कसला बी डाव असू दे सारा डाव हाणून पाडायला माझा भाऊ आहे बघ इकडं डिझेल दादा डिझेल दादा याचा आणखीन एक भाऊ आहे का रे कोण रे रॉकेल दादा त्याचा दंड बघ एक मारेल तुझा ऑइल बॉक्स फोडून टाकेल कोणाला पारेल तुला त्याला असं ताबडतोब जा आणि त्या सरकारवर चांगलं लक्ष ठेव त्याची काय कमजोरी आहे ते सारं बघ आणि ताबडतोब मला येऊन सांग चल एक. हे मामा डिझेल परत येईल ना अरे मध्ये संपणार नाही ना टाकीचं फुल आहे हा? फक्त झाकण उघड आहे ए मुंडोळ्या अरे काय खाली मान घालून उभा राहिलास जा आणि कोंबड्या काप आणि झणझणीत रस्सा करून
या मामाला घाल. घाबरू नको. पोलीस इथे काही येणार नाही. यो पेट्रोल दादाचा अड्डा आहे. ऐक. ये इकडं. सोडा मला, सोडा सोडा म्हणते ना. ए, सोडा नाही नि लेमन नाही, चांगला आईस्क्रीमच देतो तुला. आवाज बंद कर. ए सोडा म्हणते ना, सोडा मला. मामा, गणप्या, मामा बघा ना, यांनी मला पकडून आणलंय. सोडा मला. आणि मामा, तुम्ही बाबा नाही कळवा, पोलिसातही कळवा, चांगली अद्दल घडवा यांना. अगं हो. एका दमात किती वाक्य बोलशील. आणि याने तुला पळून नाही आणलंय, माझ्या सांगण्यावरून तुला पळून आणण्यात आलंय. काय? हा, आणि आपल्याला फोन करायचा आहे, पण पोलिसांना नाही, तुझ्या बापाला. मामा तुम्ही? मामा मी तुझ्या बापाची इस्टेट यायला पाहिजे आणि याच्यातला हिस्सा मला. आणि थोडा मला पाहिजे. मृत्यूपत्र लपून ठेवतो काय? त्याला सांग आता ये मृत्यूपत्र घेऊन आणि दे मला. मामा, अहो मी तुम्हाला मुलीसारखी, अहो माझ्या आईचे भाऊ आहात तुम्ही. मामा माझं ऐका प्लीज, मला सोडा हो मामा. अहो मला ते एसटीडीची फुटकी कवडी सुद्धा नको. मला सोडा हो मामा, प्लीज मला सोडा. विजय, रेश्मा, रेश्मा, रेश्मा. बाबा 2 तास होऊन गेले, रेश्माचा काहीच पत्ता नाहीये. अरे हो, मलाही आता उगाच काळजी वाटायला लागली. संगीता, संगीता, ए माझी बायको आहे ती, तुझी सासू. हा संगोबाई, संगीता. सासूबाई. आले आले. काय झालं, का ओरडताय? हे काय काय, रेश्मा घरी आलेली नाही परत. मला सांग, तुम्ही दोघी जणी बाजारात एकत्र गेला होतात ना, कुठे गेली ती? ते बरोबर आहे, पण गर्दीत कुठे गेली पत्ताच लागला नाही. मला वाटलं आली असेल आपली घरी. म्हणजे माझी रेश्मा. बाबा, मला माझी रेश्मा परत पाहिजे. माझी रेश्मा ए, परत. गप. उगाच आरडाओरडा करते. आपण पोलिसांना कळवू. हा पोलिसात? म्हणजे ती चुकली की कोणी पळवली? हा? मलाही आता तसा संशय यायला लागलाय. काय काल दिवसभर या बंगल्याभोवती एक टाकल्या खिरट्या घालत होता. टाकल्या? बाप आहे मी तिचा. हो मला माहिती आहे, मी विचार करतोय. हा? टाकल्या नक्की कळकुट्या मामाचा माणूस असणार. कळकुट्या? कळकुट्या? माझी आठवण काढली वाटतं. नाही, रेश्मा कुठेतरी हरवली. हरवली काय? येईल हो. हरवला ती काय लहान आहे का? हॅलो, कोण? हा, मी पेट्रोल दादा बोलतोय. पेट्रोल दादा? ए माझा पंप नाहीये. ए फोन ठेवू नकोस. ऐक, तुझी पोरगी माझ्या ताब्यात आहे. काय? रेश्मा? रेश्मा, हो हो, हा, हा, सांगा ना रेश्माला. हो, सांगा ना रेश्माला काय हा, बोला, झालं? तुम्ही बोला. हो, सांगा ना, मी तुम्हाला विचारतोय. हो, मी तुम्हाला विचारतो, तुम्ही शू काय करताय? हॅलो, काय हा, झालं? तुम्ही बोला. प्लीज सांगा. मी मगाशीच फिरून आलो. हॅलो, तुम्ही बोला. मृत्यूपत्र कुठे आहे? तुझा मृत्यूपत्राशी काय संबंध? ए मला प्रश्न विचारू नकोस. मृत्यूपत्र आधी कुठे आहे ते सांग आणि ताबडतोब तुझ्या पोरीला घेऊन जा. ए तू कोणाची सुपारी घेतलीये? हे बघे, ज्याला अक्क पान खायची सवय आहे की नाही, तो सुपारी खात नाही. मला चांगलं माहित आहे. हे मृत्यूपत्र ज्याला गावल तोच या संपूर्ण इस्टेटीचा मालक होणार. मला ठाऊक आहे ते सारं. तेव्हा मृत्यूपत्र घेऊन ये. मी सांगतोय त्या पत्त्यावर. सरकार माझं ऐका. हा पेट्रोल दादा आहे हा. ना, एकदम खतरनाक गुंड आहे. अहो, तो म्हणत असेल ना हा? तर देऊन टाका मृत्यूपत्र. हा? हा, आम्ही भले सगळे इस्टेटवर पाणी सोडतो. अरे मुलीपेक्षा आम्हाला इस्टेट महत्वाची नाही. हा? काय उद्या त्यानं तिचं काय बरं वाईट केलं तर आपले जावई बापू विधवा होतील हो. हा? विधूर होतील हो. अरे मामा, कळकुट्या काळ तोंड्या. अरे चांगलं बोल. मला तर वाटतंय तुझंच कारस्थान आहे. माझं हो तुझं. माझ्या संशय घेतो. नाही, सरकार बंदूक द्या तुमची. कशाला? त्या पेट्रोल दादा टाकीच उडवतो. ए गप. म्हणे बंदूक द्या. हे बघ, हा माझ्या मुलीच्या जीवाचा आणि माझ्या इस्टेटीचा प्रश्न आहे. मी बघीन. बाबा, आता सवाल आहे तो तुमच्या एस्टेटीचा आणि त्याचबरोबर सवाल आहे तो माझ्या बायकोचा. हो, हो. रेश्मा! अजय, अजय, त्या पेट्रोल दादानं रेश्माला किडनॅप केलंय आणि पोलिसांनी जर कळवलं ना तर जीवे मारण्याची धमकी दिली आहे. काय? हो तू काही काळजी करू नकोस. तू पुढे चल, मी आलोच. हो, थँक्यू हा. थँक्यू अजय, थँक्यू.
मामा मामा सोडा मला अहो हे बघा तुम्ही काही केलं ना तरी तुम्हाला कुणालाही हे मृत्यूपत्र मिळणार नाहीये ए, तुझा बाप एवढा दगडाच्या काळजाचा नाहीये मला चांगलं ठाऊक आहे. येणार तो मृत्यूपत्र घेऊन येणार. पण दादा हा, त्यांना घरातून निघून बराच वेळ झाला. अरे, अरे. आम्ही इथे येऊन पोहोचलो, अजून ते येते. येणार. रेश्मा रेश्मा पोरी रेश्मा पोरी हो तुम्ही पोरी म्हणून हाक मारू नका मी सुद्धा पोरी म्हणून हाक मारतो बायकोला रेश्मा हाक मारा अहो, रेश्मा बायको रेश्मा 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 हिला कोणतरी हाक मारते. कोणाला? हिला. अरे तोंड बांध लवकर. रेश्मा ए सरकारला वाटतं. सरकार सरकार. काय करायचं? काय भिऊ नका. ए मारा रे याला. ए, मारा, मारा, मारा. मारा, मारा. मारा, जोरात मारा, जोरात मारा. बोला, बाजीला सोडवायला येतोस काय? रेश्मा रेश्मा अरे सोडा तिला, सोडा रेश्मा अरे, तुम्ही कळकुट्याला माझ्या जावयाला मारू नका कोणी. अरे मारू नका तुम्ही. हे बघ, पहिला तर मी कुणाला शब्द देत नाही हा. आणि जर एखाद्याला दिला तर त्याचा पुरा करतो वादा. म्हणून लोक मला म्हणतात पेट्रोल दादा. हे बघ, या हातात मृत्यूपत्र द्यायचं आणि इकडून मुलीला घेऊन जायचं. आलं का लक्षात? हे, हा? मृत्यूपत्र आणि तुझ्या हातात. हा. एकतर घरातल्या घरात कुणाला तरी इस्टेट मिळावी म्हणून मी मृत्यूपत्र केलं आणि आता ही बाप जाद्यांची कमाई तुझ्यासारख्या फालतू गुंडाच्या ताब्यात द्यायची ज्याच्या आई बापाचा पत्ता नाही त्याच्या. दादा त्यापेक्षा मी आणि रेश्मा मेलो तरी चालेल. हो. बाबाजी, हो बाबाजी, तुम्ही आम्हाला प्राण्यापेक्षा जास्त येतो. आम्ही तुम्हाला सांभाळू. पण आधी त्या रेशमाला सोडवा, देऊन टाका ते मृत्यूपत्र. तसा तू नाही ऐकायचास. हा? सरकार आहेस नव का? तुझा खटका कुठे आहे तो मला माहितीये. घे हे मृत्यूपत्र घे. वा वा रे सरकार, नाक दाबल्यावर तोंड उघडलं की तुझं. ए सोडा रे तिला. बाबा अहो बाबा यात या पेट्रोल दादाचं काहीच नाही हो. सगळ्यात कळकुटे मामाचं कारस्थान आहे. अहो त्यानं मला इथे आणायला लावलं. काय कळकुट्या कुठ्या अरे वा वा काय जाऊया पण पंच मारलाय. एका पंच मध्ये कळकुट्या आडवा. वा जाऊया पू सासरचं आखडी दूध मानवलं वाटतं. घबरे, काय तुम्ही कोणी काळजी करू नका. संपत्ती आपल्या घरात राहणार आहे. तुला देतो गोट्या जागा, मला मारतो काय? घबरे, ए, पेट्रोल दादा ते मृत्यूपत्र दे. संध्याकाळ होत आली आहे. हा? काय संध्याकाळ होत आली रेश्मा चल लवकर घरी. कळकुट्या इतका नीच असशील असं वाटलं नव्हतं. हे टाकल्या गप गप. मी मला काय ना आता. पेट्रोल दादा मृत्यूपत्र दे. अरे कळकुट्या, मला काय कुळा पिळा समजलास की काय? अरे एका सहीवर एवढी इस्टेट मिळत असेल तर चांगला मोठाच्या मोठा अंगठा उठवून देतो की. हा? अरे सख्या बहिणीला फसवणारा तू मला काय सोडशील? नाही नाही, तू जायचं तुला मिळणार. हा. त्यात गद्दारी नाही. व्हय? गद्दारी? चला चला इथं बाहेर वा सगळे जण. हे गाव सोडून जायचं. अरे या अड्ड्यात राहणार आहात दादा, उद्यापासून एका आलिशान वाड्यात राहणार. पेट्रोल दादा हा? माझ्याशी गद्दारी. वा बाबा वा अरे मी आहे काय? अरे वागला मामा तुझा. अरे टांगोल बिंगोल करतोस की काय? हा, हे कसलाय? हे आहे का हे? रेश्मा घड्याळ बघत राहा. जोपर्यंत सूर्य आहे, तोपर्यंत फुल आहे.
रेश्मा कसं काय जमतंय मला काय सॉलिड फाईट करतो मला सांगायचं ना तो रेश्मा कुठे आहेस तू रेश्मा टिंगलाला 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 विजय अरे काय नाही पाहिजे पेट्रोल दादा विजय कशाला बोंबलताय किती उंचावर उडी मारायची मला माहितीये अरे आजा भाई ना आजा एक मिनिट पाहिजे ना हे घ्या पळा आता पळा पळा बाजाराशी पळतात बघा पळा पकडणारे या पेट्रोल दादाला आणि त्या डिझेल दादाला. अरे तू आहे काय अरे मार. चलो झाली झाली तुमची मारामारी. अरे मूर्खांनो ते पाकिट तरी उघडून बघायचं. काही नव्हतं त्याच्यात कोरा कागद होता कोरा कागद. कळकुट्या अरे पैशासाठी या थराला गेलास तू. सासरे बुवा मी नाही माफ करा भावाजी. मला भावाजी बोलायला सुद्धा लाज वाटते तुम्हाला. पैशाची धुंदी माझ्या डोळ्यावर चढली होती त्यामुळे मी नाती विसरलो. आणि पेट्रोल दादा तू माझ्याशी गद्दारी केली म्हणून माझा सार्थ लोभ याची जाणीव झाली. इन्स्पेक्टर साहेब मला अटक करा. मला जास्त जास्त शिक्षा द्या. मला प्रायश्चित्त करायचंय. रेश्मापुरी या स्वार्थी मामाला माफ कर. चला इन्स्पेक्टर. मामा मामा हो पश्चातापापेक्षा मोठी शिक्षा नाही. बाबा तुम्ही माफ करा मामांना. खरं आहे सरकार. हा मृत्यूपत्राचा खेळ जर तुम्ही मांडला नसतात तर ह्याच्यात सैतानात जागा झाला नसता. खरंच खरंच माझं चुकलं. त्यांनी पण चुकलं तरी कसं म्हणू. अरे पण तुम्हा सगळ्यांची खरी रूपं बघायला मिळाली मला यामुळं. अजय या सगळ्याला घेऊन चल सगळ्यांना चल. धनी तुम्हीच माझी खरी संपत्ती. तुमच्या नंतर माझं काय याचा विचारही मी केला नाही. मला माफ करा पण तुमच्या चरणात राहू द्या. खरंच खरंच माझ्या पोरीला फक्त माझा आधार हवाय. चला चला अंधार पडू लागलाय. चला इन्स्पेक्टर हे बघा या कळकुट्याविषयी माझी काही तक्रार नाही. हो सोडा खरंच सोडा त्याला. पण हो त्या व्यावसायिक गुंडाला पेट्रोल दादाला मात्र धडा शिकवा. अजय घेऊन जरा चल चल. मला माफ करा. सासरे मला बुवा, माफ करा. माफ करा. नमस्कार सरकार. या या हे घ्या तुमचं मृत्यूपत्र. काय धन्यवाद देसाई. हे काय तुम्ही दिलं तर वकिलाकडे आणि आम्हाला सांगितलं लपवलं म्हणून. विजयराव खरं सांगू का कुणी ना कुणीतरी आमच्या नेहमीच्या शहाणे वकिलांकडे जाणार म्हणून मुद्दाम या वेगळ्या वकिलांची नेमणूक केली होती मी. अहो मृत्यूपत्र लपवणं हा काही महत्वाचा मुद्दा नाहीये. पण मला या निमित्ताने बघायचं होतं माझ्या जवळचं आणि खरं कोण आहे ते. काय संपत्तीला मुंगळे चिकटतातच पण ती नसेल तेव्हा खरा माणूस ओळखता येतो. माझं समाधान झालं. घ्या वाचा मृत्यूपत्र. तू वाचणार आहेस का? मी मृत्यूपत्र लिहिणारा सत्यसिंह सरकार. मृत्यूपत्र मिळणारा हा घरचाच सदस्य असावा. सत्यसिंहाच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीची वाटणी न करता कामाची विभागणी करून गुण्या गोविंदाने एकत्र राहावे. बघू. एकत्र राहावे. अरे विजय हा? अरे
8:30 वाजलेत. अरे सूर्य बुडून चक्क 2 तास झाले. हा. आणि आणि तू हे मृत्यूपत्र वाचलंस? मला दिसायला लागलं. मला दिसायला लागलं. मला 6च्या नंतर सुद्धा दिसायला लागलं. दिसायला लागलं. मला दिसायला लागलं. मला दिसायला लागलं. हे तुला दिसायला लागलं हा दिसायला लागलं बेचैन कोण हा हा मामा चंप्या पारू हा लहानपणीचा मित्र अजय माझी रेश्मा सासरेबुवा सासूबाई हा हा लच्चू आणि हे ऍडव्होकेट देसाई दिसतंय मला दिसतंय. आता मी तुमच्या जावई आहे पण रात मला जावई नाही दिसतंय. रात्रीचं दिसतंय मला रात्रीचं दिसतंय. म्हणजे अहो बाबा, हा? अहो गेल्या कित्येक वर्षांपासून ना यांना रात्र झाली की दिसायचं बंद व्हायचं. हा? अहो रातांधळेपणा होता यांना. हो ना. म्हणून त्या रात्री मला मिठी. हा? अच्छा 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 म्हणून तुझं चालायचं होय 7च्या आत घरात. बाबा या बया काय? तरी तरीच काय त्या रात्री पाणी प्यायच्या निमित्तानं अच्छा 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 आता आठवलं. काय? त्या दिवशी बाथरूम समजून फळी. म्हणे काय ही भिंत ही खिडकी हा खांब आणि हे पायऱ्या. अरे देवा, पुन्हा रातांधळे झाले झालंय काय? दिसते का बघा. तो बघ चंद्र मला दिसला आणि माझ्याकडे पाहून हसला. राधा